पुंडलिका वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जोग महाराज की जय। आगतं कृष्णा सुस्वागतं कृष्ण। आगतं कृष्णा सुस्वागतं कृष्ण। आगतं सुस्वागतं शरणागतं कृष्ण। आगतं सुस्वागतं शरणागतं कृष्ण। आगतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण। आगतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नामसामि वैकुण्ठे योगिनां हृदयैर मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। यं ब्रह्मा वरुणेन्द्रमृतस्तुन्वन्ति दिव्यस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषद्गायन्ति यं सामगाम्। ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो ये शान्तमिदुसुरासुरगणाम्। देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै नमः। करजोडितो कथे काळी करजोडितो कथे काळी आपण आसावे जवळी। हे आपण आसावे जवळी करजोडितो कथे काळी। करजोडितो कथे काळी करजोडितो कथे काळी करजोडितो कथे काळी। श्रवणं कीर्तनं विष्णुस्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं। श्रीमद भागवताचा आजचा आपला 5वा दिवस। श्रीमद भागवतातील 9विधा भक्तीपैकी आपण काल पावेतो 4 भक्तीचा विचार केला आणि आज आपल्याला अर्चन भक्ती म्हणजे भगवान परमात्माच्या पायाची पूजा करायची या भक्तीचा आज विचार करायचा आहे। गुरुवारी हरिभक्तीपरायण निष्काम कर्मयोगी शिवराम बाबा मस्कर यांच्या शुभ प्रेरणेत त्यांच्याच आशीर्वादाने सर्व गावकऱ्याच्या सहकार्याने चाललेला नाम यज्ञ नाम सप्ताह वर्ष 49व त्यातील माझ्याकडे आलेली सेवा ही 5व्या दिवसाची। आज आपल्याला आणि अर्चन भक्तीचा विचार करायचा। अर्चन भक्ती म्हणजे भगवान परमात्माच्या पायाची पूजा करणं। भगवान परमात्माची पायाची पूजा करत असताना या भक्तीमध्ये भावाला फार महत्व आहे। अंतःकरणामध्ये शुद्ध भाव पाहिजे, म्हणजेच भगवान परमात्माची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर भावाने होत असतील। म्हणून कोणतंही पारमार्थिक साधन असेल करत असताना अंतःकरणामध्ये शुद्ध भाव पाहिजे। म्हणून आपण तीर्थयात्रेला जातो, गंगेमध्ये स्नान करतो, त्याच्यानंतर नामस्मरण करत असतो। या सर्व गोष्टी करत असताना अंतःकरणामध्ये शुद्ध भाव पाहिजे। तीर्थवर्ती भाव धरी रे करुणा शांती दया पावना हरी करी
आपण ज्या वेळेला तीर्थला जात असतो, स्नान करत असतो गंगेमध्ये, त्यावेळेला अंतःकरणामध्ये शुद्ध भाव पाहिजे. जर शुद्ध भाव नसेल तर तीर्थ जाऊन त्वाबा काय केले, चर्म पारक्षळिले वरोवरी, पाप जाण्याची काय खूण, नाही पालटले अवगुण. तीर्थाला जाऊन काय केलं, अंतःकरणात शुद्ध भाव नाही. आणि शुद्ध भाव नसल्यानंतर त्या स्नानाचं तुला पुण्य प्राप्त होणार नाही ना. म्हणून तीर्थयात्रेला गेल्यावर भावच पाहिजे. त्याच्यानंतर भगवान परमात्माचं नामचिंतन करत असताना सुद्धा भावच पाहिजे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेशी, परमात्माचं चिंतन करत असताना, परमात्माचं भजन करत असताना, परमात्माचं नाम घेत असताना आणि अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. भगवान स्वतः म्हणतात की माझे अर्चन, माझे ध्यान, माझे करावे कीर्तन, माझ्या नामाचे स्मरण, माझे गुण वर्णावे. या सर्व गोष्टी करत असताना अंतःकरणामध्ये शुद्ध भाव पाहिजे. म्हणजे पूजा करत असताना अंतःकरणात शुद्ध भाव, कीर्तन करत असताना शुद्ध भाव पाहिजे. म्हणजे परमार्थी कोणतीही गोष्टी जरी असली तर अंतःकरणामध्ये शुद्ध भाव पाहिजे. म्हणून गायन चाललेलं आहे. गायन करत असताना शुद्ध भाव पाहिजे. भावे गावे गीत, शुद्ध करुनिया चित्त, शुद्ध करुनिया चित्त, शुद्ध करुनिया चित्त. भावे गावे गीत, शुद्ध करुनिया चित्त. काय करशील कुशल गायन, अंतरी मलिन कुबुद्धीते. अरे गायन चाललेलं आहे, पण अंतर म्हणजे तुझ्या चित्तामध्ये कुबुद्धी आहे, अंतरात कुबुद्धी आहे. या कुबुद्धीचा त्याग कर आणि मग ते गायन भावनेनं गा, म्हणजे तुला फल प्राप्त होईल. कोणतीही जगामध्ये क्रिया करत असताना अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेला जातात, मथुरेला गेल्यानंतर उपजा ही 3 ठिकाणी वाकडी असणारी, तर ती कंसाची दासी होती. पहा, तिचं काम होतं की चंदन कंसाला लावून न्यायचं, परत यायचं. पण ती चंदन घेऊन जात असताना कृष्णाने तिला पाहिलं आणि पाहिल्यानंतर विचारलं, आमच्या अंगाला हे चंदन लावते का? तिनं ओळखलं आणि मनात असा विचार केला की आज केवढं भाग्य आहे आपलं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा आज मला चंदन मागतो. म्हणून तिनं मोठ्या प्रेमाने चंदन भगवान श्रीकृष्ण परमात्माला लावलेलं आहे. वास्तविक ती 3 ठिकाणी वाकडी आहे. कंस रूपी अहंकाराची दासी झाल्यामुळे, अहंकारामुळे ही वाकडी झाली होती. वाकडी झाली म्हणजे काम, क्रोध, लोभ अहंकारामुळे हिला निर्माण झाले होते. पण तीच कुब्जा रूपी बुद्धी जर श्रीकृष्णाच्या समोर येऊ लागली तर भगवान परमात्माने तिच्या भावाकडे पाहिलेलं आहे आणि भावाकडे पाहिल्यानंतर मनात विचार केला की ही केवढी प्रेमळ आणि भावशील आहे. कुब्जा ती ठाई वाकडी, निटनीज भावे चोखडी, तिच्या चंदनाची मज गोडी, त्यावडी मज लागी. ती जरी वाकडी आहे परंतु तिच्या चंदनाची गोडी मला फार आवडली आहे. म्हणून एका ठिकाणी महाराज असं म्हणतात, ती ठाई वाकडी नीट केले तीसी, तिने चंदनाशी लाविले, तिने चंदनाशी लाविले, ती ठाई वाकडी नीट केले तीसी. भगवान परमात्माने तिला सरळ केलं. ती चालली नंतर कंसाकडे. भगवान परमात्माने इकडे, कशाला देवा बोलवतोस आता, ये म्हटले इकडं, तुझं ऑपरेशन करायचं म्हटले. का बरं? तू 3 ठिकाणी वाकडी आहे. ती म्हणेल काही क्वाड गादी काही वगैरे काही लागत नाही म्हटले. म्हणला भगवान परमात्माने काय केलं, तिच्या पायावर पाय ठेवला
आणि तिला हलायला सुरुवात केली. पदभ्यमा कर्मे प्रपद्य द्वयंगोलितान पाणीना प्रौघे चबुके अत्यात्म मधुनिन मधुच्युता. तिला हलवलं भगवान परमात्माने आणि तिला सरळ करून टाकलं. काम क्रोध लोभ याच्यापासून सरळ झाले का तिच्या ठिकाणी भगवान परमात्म्याचे जे शुद्ध भाव होता. पुढे भगवान परमात्मा भागवतामध्ये काही विप्र स्त्री आहेत पहा. यज्ञ चाललेला आहे ब्राह्मणाचा आणि भगवान परमात्माने पाहिलं की या स्त्रियांचं माझ्यावर फार मोठं प्रेम आहे म्हणून भगवान स्वतः म्हणतात उद्धवा अरे मी काय अन्नाने दुष्काळलो का म्हटले. मला काय अन्न मिळत नव्हतं का. मी काय अन्नाशी दुष्काळलो. यज्ञपत्न्या मागू गेलो. अरे यज्ञपत्न्याला मी अन्न मागितलं आणि त्याचं कारण त्यांच्या ठिकाणी शुद्ध भाव होता. त्यांनी मला अन्न दिलं आणि त्याच्यामुळे त्यांचा देखील उद्धार झालेला आहे. सर्वसामान्य गोष्टी आहे. भगवान परमात्मा भाव ज्याच्या ठिकाणी आहे त्याच्या आणि ताब्यात राहत असतो. स्वरूप रूपे अतिसुंदर. कारण त्या भगवान परमात्मा म्हणतात की त्या गोपिका ज्या आहेत माझा भावार्थ म्हणजे त्यांच्या ठिकाणी माझा शुद्ध भाव आहे. माझा शुद्ध भाव असल्यामुळे त्या यशोदेनं मला बांधलं. मग यशोदेनं बांधलं म्हणजे मी काय म्हणजे क्षीण झालो होतो का. माझी शक्ती काय क्षीण झाली होती का. काय माझी शक्ती काय माझी हीन झाली शक्ती. मज गोपिका दावी बांधिती त्याच्या प्रेमाची निज जाती मी स्वय श्रीपती पोखित. अरे त्याच्या प्रेमाची जातीमुळे मी बांधल्या गेलो ते उखाळाला. नाही तर बांधाडी कमाने. लहान मुलगा आहे वडील आणि कामाला निघालेले आहेत. कामाला निघाल्यानंतर त्या मुलाने वडिलाचं धोतर पकडलं आणि पकडल्यानंतर त्याला म्हटलं खाली बसा. आता तो आता खरं म्हणजे प्रेमाच्या नादाने वास्तविक त्याच्यात केवढी शक्ती बापामध्ये. पण पदरी घाली पिळा बाप निर्बळ बाळा. म्हणजे प्रेम प्रीतीचे बांधले तेने सुटे काही केले. बाप जरी शक्तिवान आहे पण लहान मुलगा त्या बाळाला म्हणजे बापाला खाली बसवतो आणि त्याच्या पाठीवरती फिरतो. त्याच्या पाठीवरती बसून त्याला घोडा घोडा करतो. बाप बी घोडा घोडा होतो आणि अंगणात मध्ये फिरत असतो. मुलाला लागली सवय बापाच्या पाठीवर बसायची घोडा घोडा करण्याची. एक दिवस ते साहेब ऑफिसला गेले. मुलगा रडू लागला. त्या बाईनं सांगितलं याला याच्या बापाकडे न्या. रडतं म्हटले फार. त्या नोकरांनी त्याला बापाकडे नेले. ते ऑफिसमध्ये वकील होते आणि सांगितलं हे मुलगा आला. मुलगा आल्यानंतर मुलगा म्हणला बाबा घोडा. आता त्या वकिलाने विचार केला आता इथं घोडा कसं जमल हो. थोडक्यात सांगायचं एवढा मोठा बाप परंतु आणि त्या बाळाच्या योगाने लहान झाला आणि क्षीण झाला थोडक्यामध्ये. तसा भगवान परमात्मा म्हणतात त्या भावाच्या योगाने मी लहान होतो त्या भक्ताच्या ताब्यात मध्ये असतो. म्हणून भगवान स्वतः भावाला भोकलेला आहे. भावाची त्याला गरज आहे. आपण ज्या वेळेला तीर्थयात्रेला जातो त्यावेळेला स्नान केल्यानंतर महादेव बनत असतो. वाळूचा म्हणा मातीचा म्हणा आणि महादेव बनल्यानंतर त्याची आपण पूजा करत असतो. तो पूजा करत असताना त्याच्यामध्ये आपण महादेव पाहतो का माती पाहतो. हो महादेव पाहतो आपण. केला मातीचा पशुपती परी मातीसी काय महती. शिवपूजा शिवासी पावे माती माती माझी सामवे. त्याच्यामध्ये शुद्ध भाव पाहतो आपण. भगवान परमात्माचं आपण दर्शन घ्यायला गेलो पंढरपूरला. केला पाषाणाचा विष्णू परी पाषाण नो हे विष्णू. विष्णू पूजा विष्णू अर्पे पाषाण राहे पाषाण रूपे. याच्यामध्ये शुद्ध भाव. त्याच्यानंतर सारतो भाव अनुभवी देवतेची झाली का. म्हणजे भगवान परमात्मा भावाने प्राप्त होतो म्हणजे शुद्ध अंतकरणामध्ये भाव पाहिजे. देवाकारणे भाव तस्मात
द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाताहत गा. अरे भावाकारणे देव, म्हणजे भावामुळे भगवान परमात्मा आणि प्राप्त होत असतो. देवाकारणे भाव तस्मात, देवाला फक्त भावाचीच गरज आहे आणि देवाला भावाची गरज असल्यामुळे भगवान परमात्मा लगेच आणि प्राप्त होत असतो. आता आपल्याला भगवान परमात्माची भावाने पूजा करायची. आता पूजा करत असताना या पूजेचे तसे पुष्कळ प्रकारे, पण आपल्याला सात्विक भगवान परमात्माची पूजा करायची आहे. म्हणजे सात्विक भगवान परमात्माची पूजा केल्यानंतर आपल्याला फलश्रुती ही आणि पार आणि प्राप्त होत असते. आता भगवान परमात्माची आपल्याला पूजा करायची. सुमुखश्रेवदंतोषो कपिलो गोजकर्णकः, लंबोदरस्य विक्तो विघ्ननाशो विनायकः, धूम्रकेतुर भालचंद्र म्हणजे अशी भगवान परमात्माची पूजा करत असताना सज्जनो प्रकार असा निर्माण आहे की ती मूर्ती कशाची असू द्या, मूर्ती मातीची असू द्या, दगडाची असू द्या, म्हणजे लोखंडाची असू द्या, सुवर्णाची असू द्या, मूर्ती कशाची का देवाची असू द्या, पण त्या मूर्तीच्या ठिकाणी मात्र शुद्ध भाव पाहिजे. माझी आणि भक्ती माझ्या रामकृष्णाच्या मूर्ती पूजिता त्या ती प्रीती मी श्रीपती संतोषे. मूर्तीला महत्व नाही. मूर्ती पूजा करत असताना अंतःकरणामध्ये शुद्ध भाव पाहिजे. जर तुमचा शुद्ध भाव नसेल तर पूजा करून काय फायदा आहे हो. म्हणून यामध्ये अशा प्रकारचं आणि म्हणजे भक्ती सांगत असताना या भक्तीमध्ये 3 प्रकारचे मुद्दे पडतात. ते 3 प्रकारचे मुद्दे असे आहेत की पहिला मुद्दा जो आहे, भगवान परमात्माची बाह्य पदार्थांनी पूजा करत असताना अंतःकरणामध्ये काय पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की भगवान परमात्माची पर्यायाने किती प्रकारची पूजा केली जाते. आणि तिसरा मुद्दा, आवडीने संतांची पूजा केल्यानंतर संत त्या आणि माणसाची कोणाची का होईना इच्छा मनातली पूर्ण कशी करतात. आपण 3 मुद्द्याचा विचार मांडलेला आहे. पहिला जो मुद्दा आहे, भगवान परमात्माची बाह्य पदार्थांनी पूजा करत असताना अंतःकरणामध्ये काय पाहिजे बा, तर अंतःकरणामध्ये शुद्ध भावच पाहिजे. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव, अवघा क्षत्रपाळ पूजावा सकळ, पूजा पत्रकाई फल पुष्प तोही. अंतःकरणामध्ये शुद्ध भाव पाहिजे, कारण शुद्ध भावाशिवाय पूजा निर्माण होणार नाही. म्हणून या पूजामध्ये 3 प्रकार पुन्हा पडलेले आहेत की परमार्थिक क्रिया चांगली आहे पण अंतःकरणामध्ये शुद्ध भाव नाही. क्रिया ही दिसायला चांगली नाही पण अंतःकरणामध्ये शुद्ध भाव आहे. आणि तिसरी गोष्ट, क्रिया ही चांगली आहे आणि अंतःकरणामध्ये शुद्ध भाव पण आहे. पहिली गोष्ट, क्रिया चांगली आहे. देवाचं भजन करणं, पूजन करणं, तीर्थयात्रा करणं, सगळ्या गोष्टी परमार्थिक क्रिया चांगली आहे. पण या क्रिया करत असताना अंतःकरणामध्ये शुद्ध भाव नाही हो. एका कुटुंबामध्ये देवपूजा चाललेली आहे. 2 दिवस ती बाईच पूजा करायची, कारण त्यांच्याकडे ते कॉन्ट्रॅक्ट असतं, देवपूजा करणं, तुळशीला पाणी घालणं. बायकोने एक दिवस सांगितलं, पूजा करायची तुझ्याकडे सगळं काम, मला ही स्वतःला का माहित म्हटलं संसारातली. म्हणजे ती बायांकडेच पूजा असते सहसा. मग एक दिवस नळाला पाणी आलंच नाही. मग त्या बाईनं सांगितलं आपल्या पतीला, जरा देवाची पूजा करून घ्या, पाणी आणते म्हटले मी. त्यांनी बळच मनात विचार केला की काय पिढा आली म्हटली, आता करावं कशी तरी पूजा. त्यांनी स्नान वगैरे केलं, देवपूजाचं म्हणजे देवाघर जाऊन बसला. आणि बसल्यानंतर त्या बाईना म्हणजे त्याच्या पत्नीनं सांगितलं, देवाची पूजा करा आणि इथं 2 लिटर दूध आहे म्हटले. ह्या दुधामध्ये मांजर तोंड घालील नाही तर काय हरकत नाही. आणि त्यांनी पूजा करायला सुरुवात केली. पूजा कशी तरी केली त्यांनी.
हातामध्ये माळ घेतली, जपायला सुरुवात केली. पण त्या बायकोनं सांगितलं होतं की त्या दुधामध्ये मांजर तोंड घालील म्हणून ते डोळे उघडायचं आणि त्या दुधाकडे पाहायचं, पुन्हा डोळे लावायचं आणि पुन्हा माळ जपायचं. योगायोगाने घरामध्ये मांजर आलं. मांजराने विचार केला की बाबा हा देवाच्या पूजामध्ये गुंतलेला आहे, आता दूध प्यायला काय हरकत नाही. मांजराने त्या दुधामध्ये तोंड घातलं, दूध प्यायला केली सुरुवात. याने डोळे उघडले, पाहतो तर मांजर खुशाल दूध पित. त्याने होसूस केलं, कारण पूजा करता उठतं, पूजाला बसल्यानंतर उठता येत नाही. पुष्कळ प्रयत्न केला पण मांजर काय हालत नाही. त्याच्या हातामध्ये जपाची माळ होती. पहा, त्यांनी असा विचार केला की माळच आता फेकून मारली पाहिजे. त्यांनी लगेच माळ हातामध्ये घेतली, जय श्रीराम म्हणून त्याच्या मांजराला मारून टाकली. भाऊ, माळ त्याच्या गळ्यामध्ये जाऊन पडली आणि मांजर हे माळकरी झालं. नो, मांजराने विचार केला की मोठ्या महाराजांनी माळ घातली, आता माळ काढायचीच नाही म्हटले. वा, आणि ते मांजर एका घरामध्ये गेलं. त्या घरामध्ये 200-300 उंदरं होते. त्या उंदराने त्याचा सत्कारच केला. कोणाचा? त्या मांजरा. मांजर महाराज की जे नाही म्हणायचं, काय महाराज थोडंच आहे. परंतु काय झालं पहा, मग त्यांनी सांगितलं आता आपण सगळे शाकाहारी हो. मांजरे, आपला गुरु शाकाहारी झाला. मांजराने थांबला म्हटला आता आपल्याला दिंडी काढायची. मग सगळे दिंडीची तयारी करू लागली. कोणी झेंडे घेतले, काही उंदरणीनं कळशा घेतल्या, काही तुळशी घेतल्या, काही निघाल्या. वा, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तो काय मांजराच्या गळ्यात येणं होता. अरे, आणि दिंडी रंगात आली. दुपारची वेळ झाली. मांजराला भूक लागली. नो, आता काय फराळ लांब होता को, पहिला त्यातला पकोजाच खाल्ला. पहिला पकोजा खाल्ल्यानंतर टाळकरी म्हणतात अरे पकोजा कुठे, बाकीचे उंदर जे पळाले. मग पळत असताना ते पुढचे झेंडेकरी जे होते ना, ते म्हणले टाळाचा आवाज येत नाही. या मांजराचा चांगला तडाखा सुरू झाला. नो, खायला वा. त्या बाया ज्या कळशीवाल्या आणि तुळशीवाल्या ज्या कुठं पळाल्या तपास लागला नाही. थोडक्यामध्ये सांगायचं, आता सांगा माळ जपणाराचा दोष आहे का माळेचा दोष आहे? बोला. अरे माळेचा दोष नाही, माळ जपणाराचा दोष आहे. माला बनाई मोती की बीच में डाला सुतम, माला बिचारी क्या करे जपने वाला कपूत. जपणारा मूर्ख आहे. माळेचा का दोष? माळ थोडी तिने उडी मारली म्हणून याने फेकून मारली. टोपी बनाई खादी की पहनने वाले हजार, टोपी बिचारी क्या करे पेट में काला बाजार. टोपी खादीची चांगली आहे, टोपीचा दोष नाही. पण जो काळा बाजार करतो त्याच्यामध्ये पोटात काळा बाजार असतो. थोडक्यामध्ये सांगायची, इथे क्रिया जरी तुम्हाला चांगली दिसत असली पण अंतःकरणामध्ये शुद्ध भाव नाही. नो, नुसतं क्रियाला काय करायचं? भागवतामध्ये सुंदर एक दृष्टांत आलेलं. कश्यपाची पत्नी दिती आहे. पहा, भगवान परमात्माने इंद्राला सहकार्य करून, म्हणजे इंद्राला सहकार्य केलं आणि त्या दितीचे 2 मुलं मारले. बाप, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप, 2 मुलं मारलेले, हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष. त्यावेळेला त्या दितीनं असा विचार केला की इंद्रालाच मारणारा आपण एखादा मुलगा प्राप्त करून घ्यावा. आणि म्हणून तिनं विचार केला की आपल्या पतीकडून वर मागून घेतला पाहिजे, कश्यपाकडून. म्हणून त्यांना 13 बायका आहेत कश्यपाला. त्यापैकी ही दिती आहे. दितीनं आपल्या पतीची सेवा करायला सुरुवात केली. इतकी सेवा केली की ते कश्यप प्रसन्न झाले की माझी सगळ्यामध्ये सेवा करणारी माझी आणि दिती आहे. पती प्रसन्न दिचेवरी तिचं ये परी सर्व साध्य. अरे तुला मी पसंत आहे, तुला काय मागायची ती मागून घे. खरं म्हणजे हिची सेवा जी होती ना, हिची सेवा खरी नव्हती. ही वरून सेवा करायची, पण हिच्या अंतःकरणामध्ये भाव काय होता? इंद्राला मारणारा मुलगा प्राप्त करून घ्यायचा होता. आणि म्हणून ही देवाची पूजा अशा प्रकारची सांगितल्यानंतर करायची. आणि करायची म्हणजे तिला पुंसवन नावाचं व्रत सांगितलं कश्यपानी. आणि पुंसवन व्रत करत असताना तिनं कश्यपाने सांगितले वर्षभर करावं लागेल, रोज स्नान करावं लागेल, वस्त्र नवीन घालावं लागतील, काय हरकत नाही. आणि मग तिनं ती पूजा करायला सुरुवात केलेली आहे.
पूजा करत असताना हे समजलं इंद्राला. इंद्राने मनात विचार केला की आता आपल्या आईना, सावत्र आईना आपल्याला मारण्याकरता प्रयत्न चाललेले आहे, आपल्याला तिला मुलगा झाला म्हणजे मला मारील असं इंद्राला कळालं. म्हणजे इंद्र तिथे आलाय आणि इंद्राने एका लहान मुलाचं रूप धारण केलं आणि तो आला तिथे. आई, मला तुमच्याकडे राहायची इच्छा आहे. ठीक आहे, वस्त्र द्या, अन्न द्या, भोजन द्या, मला बाकी काही नको. मग याला असं वाटलं की आय खाता मुलगा राहिला म्हणून काय बिघडलं. मग ही ज्या वेळेला ती व्रत करत असताना तो मुलगा विचारायचा इंद्ररूपी, आई काय करतेस? म्हटले बघ, माझ्या सौतीचा मुलगा इंद्र, याला मारण्याकरता ही पुंसवन व्रत करते. हे व्रत मध्ये चुकतामध्ये कामा नाही, चुकू देऊ नको. जर चुकला तर तो इंद्र मरणार नाही म्हटले. बा सांगते कोणाला? इंद्राचा ऐकतो तोच. म्हणले आई जरा नियम सांग बरं, काय करायचं? एकच नियम असा आहे की संध्याकाळची वेळेला मला झोपू द्यायचं नाही, झोपल्यानंतर व्रताचा भंग होईल. इंद्र त्याचीच वाट पाहत होतो. हिना पूजा केली देवीची की मग इंद्र यायचा आणि त्या देवीला, देवी म्हणायची, त्या ती आदिती म्हणायची देवीला, माते इंद्राला मारणारा मुलगा प्राप्त होऊ दे. हिची सगळी पूजा झाल्यानंतर इंद्ररूपी तो मुलगा यायचा आणि आईला म्हणायचं, आई माझे प्राण वाचव बरं, मला ओळखलं का तू? मी इंद्र आहे. त्या देवीनं विचार केला का आता निकाल कोण कोण द्यायचा हो, दिती कोण द्यावा का याच्याकडून द्यावा? देवीला फार मोठा प्रश्न पडला. योगाने त्या देवीना दितीकून निकाल दिला. पहा, तिच्या पोटामध्ये गर्भ राहिला आणि एक दिवस तिला विसर पडला. ती संध्याकाळच्या वेळेला झोपली. इंद्र पाय चोपत होता दितीचे. त्याचं लक्ष सहज आईच्या पोटाकडे गेलं आणि तो गर्भ पाहिला ना त्याने. पाहिल्यानंतर मनात असा विचार केला की आपला शत्रू आहे, आता याला मारलं पाहिजे. आणि मग त्यांनी सांगितलं, कुणी त्या इंद्राने विचार केला की आता हिच्या पोटात गेलं पाहिजे. मग लब्धवा तदनंतरम शक्रो निद्रा परूत चेतसा दिते प्रविष्ट उदरम योगशो योग माया. योग मायाच्या योगाने तो इंद्र दितीच्या पोटात गेला. पहा, तो गर्भ पाहिला ना. गर्भ पाहिल्यानंतर त्या इंद्राने त्या गर्भाचे 7 तुकडे केले. पहा, पण 7 जिवंत झाले. पुन्हा त्यांनी विचार केला, अरे एक शत्रू म्हणजे होता तो 7 शत्रू निर्माण झाले. आता पुन्हा त्या इंद्राने एका तुकड्याचे पुन्हा 7 तुकडे केले. तर 7 49 मुलं दितीच्या उदरामध्ये निर्माण झाली. आणि मग भगवान परमात्मा इंद्राने विचार केला की आता मात्र काय करावं. आता 49 जे आहेत हे आपल्याला मारल्याशिवाय राहत नाही. म्हणून इंद्र बाहेर पडला आणि पडल्यानंतर त्या आईला जाग आली दितीला. बाळ, मला त्रास होऊ लागला, आई दवाखान्यात जा. नाही, फारच त्रास होऊ लागला. आणि मग यांनी विचार केला की आपलं खरंच सांगितलं. आई तुला खरं सांगू का? म्हटलं काय झालं? तू ज्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला झोपली होती, मी तुझ्या पोटाकडे पाहिलं आणि नागपुडी वाटे पोटामध्ये गेल्यानंतर योगमायाच्या योगाने तो मला गर्भ दिसला आणि त्या गर्भाचे मी 7 तुकडे केले आणि पुन्हा एका तुकड्याचे 7 तुकडे केले. ते 7 मुलं 49 मुलं तुझ्या पोटात उड्या मारित असतील. बाळ, तू माझ्या पोटात का गेला? आई, मी इंद्र आहे. थोडक्यामध्ये सांगायचं, हे मरुद्वन दितीचे राक्षसवंश बलीचे मित्र झाले देव इंद्राचे, नवल कथेचे वाटतसे. इंद्राने सांगितलं, हे माझे मरुद्गण आहेत. हे मरुद्गण जे आहेत 49 यांचा उद्धार होण्याकरता हे जे चांगदेव म्हणजे चांगदेव रूपाने प्रगट झाले. आणि चांगदेव रूपाने प्रगट झाल्यानंतर ज्ञानोबाराय आणि निवृत्तीनाथ एका ठिकाणी बसले असताना निवृत्तीनाथ सांगतात, माऊली, हा जो हे जे चांगदेव आहे ना, पूर्वी मरुद्गण होते आणि आता या चांगदेवाचा उद्धार करण्याकरता या त्या कलियुगामध्ये ते आलेले. आणखी एक गुजाय के ज्ञान सिंधू
इंद्राचा बंधू मरुद्गण पुत्र कश्यपाचा उदरी दितीच्या जन्मयाचा झाला पूर्वजन्मी. कथेचं तात्पर्य एकच की कथा जरी दितीनं आणि ती देवीची पूजा जरी करत असली पण तिचा भाव मात्र शुद्ध नव्हता, तिचा भाव अशुद्ध अशा प्रकारचा असल्यामुळे क्रियाला काय करतो, 4 मुलं आणि एका गावी राहत असताना एका शेडजीची गाडी फसली. शेडजीची गाडी फसल्यानंतर ते 4 मुलं आले. त्या 4 मुलांनी ती गाडी चिखलाच्या बाहेर काढली. शेडजीला फार मोठा आनंद झाला. शेडीनं सांगितलं प्रत्येकाला 200-200 रुपये देऊन टाकले आणि विचारलं का रे तुम्ही काय उद्योग करतात? हो म्हटले आम्ही हेच गाड्या काढत असतो कोणाच्या, आमचं जीवन त्याच्यावर चालतं. पण ते शेठ हुशार होता. तो म्हणला पावसाळ्यात हिवाळ्यात ठीक आहे पण उन्हाळ्यामध्ये या पांदीमध्ये चिखल कसा? तो म्हणला आम्ही तयार करतो. बाजूला 10 हाऊस पोरची मोटर बसवलेली एका विहिरीवर, ते पाणी या पांदीमध्ये सोडतो त्यामुळे चिखल तयार होतो. आता सांगा म्हणजे यांची जी क्रिया जी आहे दिसायला चांगली आहे पण यांचा हेतू काय आहे? हेतू वाईट आहे. हेतूला फार मग क्रियाला काय करता हो हेतू? अरे पांडवांनी लाक्षग्रह बांधून दिलं, म्हणजे कौरवांनी लाक्षग्रह बांधून दिलं पांडवांना, पण हेतू त्यांचा जाळण्याचा होता. हेतूला फार अशा प्रकारचं महत्व आहे. म्हणून या ठिकाणी क्रिया जरी तुम्हाला चांगली दिसत असली तरी हेतू वाईट आहे. आता यातला दुसरा मुद्दा असा आहे की क्रिया दिसायला चांगली नाही पण हेतू मात्र चांगला आहे. बरं, क्रिया दिसायला वाईट दिसते तुम्हाला, त्याचं कारण असं आहे की क्रिया जरी वाईट असू द्या पण दिसायला वाईट असू द्या पण हेतू चांगला पाहिजे. सज्जन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे, माळ्या सावत्यास खुरपू लागे. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. उंच नीच काही नेने भक्त भाव पाहिजे, भावाला फार महत्व आहे. म्हणून सज्जन कसाई जी आहेत ते जगन्नाथपुरीचे वारकरी, थोडक्यात त्यांचा मांस विकण्याचा धंदा, दर महिन्याला वारीला जायचे. असा बराचसा काळ जात असताना एक दिवस ते नदीवरती स्नान करण्याकरता गेले. आपल्या तराजूमध्ये एखादा दगड पाहावा मांस विकण्याकरता, म्हणून स्नान झाल्यानंतर ते दगड पाहण्याकरता गेले. भगवान परमात्माने विचार केले की माझ्या आणि सज्जनाला त्रास होऊ नये म्हणून भगवान परमात्मा स्वतः म्हणजे दगड रूपाने म्हणजे अशा प्रकारचे ते आणि तराजू वाटण्याकरता अशा प्रकारचं झालेले आहेत. पुढे प्रकार असा शालिग्राम झालेले आहेत. पुढे प्रकार असा निर्माण झाला की ज्या लोकांनी मांस जेवढं मागितलं की पारड्यामध्ये शालिग्राम एका बाजूला आणि मांस एका बाजूला, 1 किलो मागितलं तर 1 किलो ते शालिग्राम व्हायचं. 2 किलो मागितले शालिग्राम ते म्हणजे तराजू उचलायचं कामच पडले नाही, उचललं की तेवढं माफ व्हायचं. असा बराचसा काल भगवान परमात्माचा आणि त्या सज्जन कसाईच्या कालामध्ये गेला, कारण त्याचा शुद्ध भाव होता, अंतकरणात पावित्र्य होतं. क्रियाही वाईट आहे. एक दिवस एक ब्राह्मण त्याच्या घरी आलेला आहे, पाहतो तो अरे याच्याकडे शालिग्राम आहे. शालिग्राम म्हटल्यानंतर सांगितलं का रे हा शालिग्राम तुझ्याकडे नको, तू मांसाचा धंदा करतोस म्हटले आणि शालिग्राम खुशाल पारद्यामध्ये ठेवतोस. त्यांनी तो शालिग्राम घेतला, आपल्या घरी गेला. रात्रभर ज्या वेळेला तो झोपला त्यावेळेला मध्यरात्रीच्या 12च्या वेळेला ते ब्राह्मण झोपल्यानंतर त्याच्या छातीत बुक्की मारली त्या शालिग्रामाने. कोण म्हटले मला जिथून आणलं तिथं नेऊन ठेव म्हटले. तुझी क्रिया जरी अशा प्रकारची चांगली आहे पण तुझा शुद्ध भाव नाही म्हटले. त्यांची क्रिया दिसायला वाईट आहे पण शुद्ध भाव आहे. मग त्याने तो शालिग्राम घेतला आणि त्या सज्जन कसाईकडे नेऊन ठेवला. क्रिया दिसायला वाईट आहे पण मात्र त्याचा शुद्ध भाव आहे. अहो बाळंतपण करणं क्रिया चांगली का? बाळंतपण क्रिया चांगली नाही चोखवायच्या घरीच, पण त्या चोखोवरायचा भाव मात्र शुद्ध आहे. पहा सज्जन हो,
इतका शुद्ध भाव, इतका शुद्ध आहे. पंढरीची वारी ती चुकलीच नाही. योगायोगाने पंढरपूरची वारी आली आणि चोखोबाची पत्नी जी म्हणलेली, आता माझे बाळणपणचे दिवस जवळ आलेत, तुम्ही जाता जाता तुमच्या बहिणीला पाठवून द्या, काही हरकत नाही. मग चोखोबा ज्या वेळेला वारीला निघाले त्यावेळेला त्यांच्या लक्षातच आलं नाही, ते तसेच पंढरपूरला निघून गेले. भगवान परमात्माला समजलं, आता मात्र आपल्याला वीट सोडावं लागेल, माझ्या भक्ताची सेवा करायला जावं लागेल. त्यावेळेला परमात्माने रुक्मिणीला बरोबर आणलं नाही, कारण रुक्मिणी म्हटली असते की देवा असले कामं करतो का तू, त्या बायकोला तिथंच ठेवलं त्याने. आणि भगवान परमात्मा निघाले आणि लगेच त्या चोखोबाळाच्या घरी आल्यानंतर वैनीदार उघडा, हाका मारी वैनीदार उघडा, चोखोबाची बहीण झाला शारंगधर. वैनीदार उघडा, हाका मारी वैनीदार उघडा. अरे माझी म्हणजे अशा प्रकारची वंश आलेले आहेत. लगेच दार उघडलं. थोडक्यात सांगायचं, असा जो प्रकार करत असताना चोखोबाराच्या पत्नीचं बाळंतपण भगवान परमात्माने केलं, भाव शुद्ध म्हणून. क्रिया दिसायला चांगली नाही महाराजी, पण अंतकरणामध्ये भाव आहे ना हो. भावाला फार महत्व आहे. उस डोंगा परिरसन डोंगा, काय भुललासी वरल्या रंगा. अरे ऊस डोंगा दिसल वाकडा तिकडे सरकात घातल्यानंतर, पण सरकातून ऊस मात्र तो रस जो बाहेर पडत असतो तो वाकडा तिकडे येत असतो. को वाकडा तिकडे माणसं मरतील ना पित्यानी, तो सरळ येत असतो. नदी डोंगी परी जल नय डोंगा, काय भुललासी वरल्या रंगा. नदी वाकडी तिकडी असेल पण पाणी मात्र सरळ आहे. तसं चोखोबारा स्वतः म्हणतात, चोखा डोंगा परी भाव नय डोंगा, काय भुललासी वरल्या रंगा. चोखोबाराच्या पत्नीचं अशा प्रकारचं बाळंतपूर झाल्यानंतर माता चोखोबारा पंढरपूर परत येणार, निघणार. तर या सोयी सुरुवात केली या बाईना, म्हणजे वंशानी. जाते बाई आता आमच्या घराला, रागी येतील मला माझे धनी. आता धनी होता का धना? अरे खरा म्हणजे धना होता, पण मला कोणता याचा नवरा होता? अरे सांगितलं माझे धनी मला रागवतील. अहो वहिनी, काहीतरी अशा प्रकारचं तुम्ही वंश चाळी म्हणजे साडी चोळी वगैरे घेऊन जा काहीतरी. आता याला काही गरज आहे का हो? थोडक्यात सांगायचं, भगवान परमात्मा निघून गेलेले, बाळंपण केले, चोखोबा राहिले. चोखोबाराला सगळी हकीकत सांगितली. कैची बाई इथे आला पांडुरंग, भाग्य तुझी कैची भेटी झाली. अरे तुझं केवढं भाग्य आहे की भगवान परमात्मा स्वतः बाई रूपाने आलेला आहे आणि तुझं बाळंतपण केलं. क्रिया दिसायला चांगली नाही पण भाव मात्र शुद्ध आहे. थोडक्यामध्ये पहिला प्रकार तुम्हाला, दुसरा प्रकार सांगितलेला आहे. आता तिसरा प्रकार, क्रियाही चांगली आणि भावही शुद्ध. बरं, क्रिया दिसायला चांगली आहे, गायन वादन अमुक तमुक काय जी असेल ती क्रिया दिसायला चांगली आहे, पण भाव पण शुद्ध आहे. ज्या वेळेला भगवान परमात्मा अरण्यात होते त्यावेळेला शबरी ही अत्यंत महान भगवत भक्त होती. तिचं अंतकरण इतकं पवित्र होतं पहा, इतकं पवित्र होतं, इतकं पवित्र नामचिंतन करून करून, कारण ती प्रभूचं चिंतन सतत करायची. आणि तिला मातंग ऋषींना सांगितलं होतं की तुला प्रभू रामचंद्र भेट देईल, काळजी करू नकोस. मातंग ऋषी निघून गेलेली आहेत आणि मग ही प्रभूची सारखी वाट पाहते पहा. जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब आएंगे रघुराई तब मैं आंसों पे बिठाऊंगी, मीठी मीठी बेर हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. तिची मनाची कल्पना फार सुंदर महाराज. प्रभू रामचंद्र माझ्या कुटीजवळ येतील, माझी कुटी पवित्र होईल. रामप्रभू आल्यानंतर त्यांच्याबरोबर लक्ष्मणजी येतील. माझ्याकडे जे बोरं आहेत, मिठी मिठी बेर मी आणि साचून ठेवलेले बोरं आहेत, ते प्रभूला खायला देईल. आणि अशी तिची मनकल्पना, देवाचं चिंतन केलं की अंतकरण शुद्ध होत असतं. अंतकरण शुद्धीचे कारण मुख्यत्वे हरिकीर्तन,
या परते साधना निकजान सर्वथा अंतकरण कशानेही शुद्ध होत नाही. कोणतेही प्रयोग करा, अंतकरण शुद्ध तुम्हाला करायचं असेल तर प्रभूचं चिंतन करा, प्रभूची कथा ऐका, प्रभूची तुम्ही वारी करा. म्हणजे परमार्थी कोणती क्रिया जरी केली तर अंतकरण शुद्ध होत असतं. म्हणून तिचं पवित्र अंतकरण झालेलं आहे. आणि अशा पवित्र अंतकरणाकडे भगवान परमात्मा होऊन येत असतो. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र आणि त्या कुटीजवळ आलेले त्यावेळेला तिनं पहिल्यांदा काय केलं, पाणी जोरी आगे बैठाडी प्रभू ही बिलोकी अति प्रीतिवाडी कैबिद्या स्तुती करो तुम्हारी अधम जातीमय जडमती भारी. ती सांग प्रभू, तिने हात जोडले, मी तुमची काय स्तुती करणार, मला काय स्तुती येणार, मी अधम जाती जडमती भारी, मी अधम जातीमध्ये जन्माला आलेले आहे. प्रभू रामचंद्र हसले. बरं, प्रभू रामचंद्र म्हणतात, माते मी जातीकडे कधीच पाहत नाही हो, मी तुझ्या भावाकडे पाहत असतो. कारण मला जातीची गरज नाही. जातवीत गोत कोशिळ मात भजे का त्वरित भावनायुक्त माझा भावार्थ जेत होय तेथ जाती कुळ मी न पाहे मी माझे भावाचे निलाये वश होय निज भक्ता. मी फक्त भावाकडे पाहत असतो. तुझा केवढा शुद्ध भाव आहे, तुझी केवढी अशा प्रकारची तळमळ आहे. आणि प्रभू रामचंद्राला तिला बसण्याकरता आसन दिले. भगवान परमात्म्याची तिनं पूजा करण्यास सुरुवात केली. सुमक शैवदंतोसो कपिलोगोज कर्णकाम लंबोदर विक्टो विघ्ननाशो विनायका धूमकेतु चंद्र बालचंद्र गजानना द्वादशी नामानी पट्टे श्रुण्यादपी अशी पूजा केली. सगळी प्रेमाने पूजा केल्यानंतर, भावाने गेल्यानंतर काहीतरी द्यावं लागतं मनुष्य आल्यानंतर. नुसतं कोरडं प्रेम नसावं. हा, कोरडं प्रेम काय करायचं. एक बाईच्या घरी महाराज गेल्यानंतर बस महाराज, मग चहा करणार का. नाही म्हटले, तुम्हाला चहा नाही देत मी, आता तुम्हाला चांगलं दूध देते म्हटले. अहो 15 मिनिटं झाली दूधही आहे ना. का हो दूध नाही, मग तुम्हाला आता दूध मला देण्यापेक्षा तुम्हाला मी साखरेचा शिरा बनवते म्हटले. याला वाटलं बरं झालं वो साखरेचा शिरा. मग 15 मिनिटं झाल्यानंतर तो साखरेचा शिरा तयार नाही. मला वाटतं साखरेचा शिरा देण्यापेक्षा तुम्हाला पुरणपोळी बनवते. अरे पण बनवते कधी, नुसतं क्रिया बोलायला नाही चालत, क्रिया करून दाखवायला असती. क्रिया पाहिजे आणि भाव पाहिजे. भाव नुसता चालत नाही, त्या भावाबरोबर क्रिया पाहिजे. नुसता माझा भाव आहे पंढरपूरला जायचं आणि घर सोडत नाही. अहो ते भाव पण पाहिजे, क्रिया पण पाहिजे ना. बरं कायची क्रिया आहे, पंढरपूरला गेला लागला तमाशाच बघायला, क्रिया चांगली आहे, पण तिथं अंतकरणामध्ये भाव नाही नो. म्हणजे या ठिकाणी क्रिया ही चांगली आहे शबरीची, आणि अंतकरणामध्ये शुद्ध भाव पण आहे. लगेच टोपली घेतलेली आपली बोराची आणि प्रभूला द्यायला सुरुवात केली. प्रभूना विचार केला, माझ्या शबरीना कितीतरी वर्षापासून, कितीतरी महिन्यापासून हे बोरं साचून ठेवलेले आहेत आणि प्रभूना त्याकडे पाहिलेलं नाही. आणि लगेच भगवान परमात्माने मुठभर पोहे घेतलेले आणि खायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ भगवान परमात्मा आवडीला भुललेला आहे, भावाला भुललाय. ऐक महिमा आवडीची बोरे खाय भिल्लटीची, बोरे खाय भिल्लटीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भुकेला. असो भगवान परमात्माने ती बोर खात असताना लक्ष्मी सांगितलं, लक्ष्मी घेता का थोडं. लक्ष्मी म्हणलं, देवा तू काय दुष्काळातून आला का काय. म्हटले, अरे बाई पाहणे जे केस पाहायचे, दात पाहाय काय. तो म्हणला, मी वरून पाहत नाही, अंतरीची घेतो गोडी पाय जोडी भावाची. अरे वरून काय बघता हो, म्हणजे याचा अर्थ वरून बघू नये असं नाही. सीतामाई जे आहेत वरूनही दिसायला सुंदर होत्या आणि अंतकरणातही पवित्र होत्या. बरं, म्हणजे याचा अर्थ वरून माणसं वाकडे तिकडे चांगली असतात असं नाही. ती सीतामाता दिसायला सुंदर होत्या आणि अंतकरणाही पवित्र आहेत. शबरी दिसायला सुंदर नाही, म्हातारं वय झालं होतं, पण अंतकरणामध्ये पवित्र आहे. त्यांचं सुर्पनखा, अहो नुसती सुर्पनखा दिसायला चांगली आहे,
पण अंतःकरणात वाईट आहे, पवित्र आहे अंतःकरणामध्ये ती. तशी माझी शबरी दिसायला तुम्हाला चांगली दिसत नसेल, पण तिचं अंतःकरण अतिशय पवित्र आहे. भगवान परमात्मा त्या लक्ष्मण म्हणला, मी नाही खात बोर आहे. देव म्हटला, तुला एक दिवस माझ्या भक्ताचा तू अपमान केलास, तुला एक ना एक दिवस या बोराची आठवण येईल. थोडक्यामध्ये ते त्यांनी द्रोण फेकून दिला. तो द्रोणाचाच अशा प्रकारची ती औषधी झाली. लक्ष्मणजीला ज्या वेळेला शक्ती लागली त्यावेळेला हनुमंतरायाने हेच आणि औषध जे आहे द्रोणागिरी तिथून ते आणलेलं आहे, लक्ष्मणजीला पाजलेलं आहे. लक्ष्मणजीला भक्ताचा अपमान केल्यामुळे शेवटी भक्तच त्याच्या उपयोगी पडलेला आहे. थोडक्यात सांगायचं तात्पर्य, इथे क्रियाही आणि चांगली आहे आणि भावही शुद्ध आहे. आता या भक्तीचे अधिकारी पृथ्वीराज आहेत पहा. पृथ्वीराजाच्या ठिकाणी क्रियाही चांगली आहे आणि अंतःकरणामध्ये शुद्ध भाव पण आहे. अतिशय शुद्ध भाव पृथ्वीराजाच्या. वेन राजा त्याच्या अगोदरचा, त्या वेनाच्या पापामुळे पृथ्वी अन्न देत नव्हती. मग याने पृथ्वीला प्रार्थना केली, पण पृथ्वी देत नाही अन्न. मग याने हातामध्ये धनुष्य घेतलेलं आहे, पृथ्वीनं गाईचं रूप धारण केलेलं आहे, पाठीमागे लागले आहे. मग पृथ्वीने सांगितलं, मला मारू नकोस, मी गाय आहे, तू प्रत्येक समाजातला एक एक वासरू तयार कर, ते वासरू जे मागेल ती मी ती इच्छा पूर्ण करील. मग याने प्रत्येक समाजातला वासरू निर्माण केलं आणि प्रत्येकाला मागायला सुरुवात केली. मग गायनं ते सगळं केलं पुढे आणि भगवान परमात्माने त्या पृथ्वीराजाने ते पृथ्वी नांगरलेली आहे आणि नांगरल्यानंतर यज्ञाला सुरुवात केलेली पृथ्वीराजाने. पृथ्वीराजाने 99 यज्ञ केले. आता शेवटचा 100वा यज्ञ होणार आणि म्हणून इंद्राने तो घोडा पळवला आणि पळवल्यानंतर याचा यज्ञ पूर्ण होऊ द्यायचा नाही, कारण 100 यज्ञ झाल्यानंतर माझं स्वर्गाचं राज्य घेईल, म्हणून तो घोडा पळवला. त्या पृथ्वीराजाचा विश्वजित नावाचा मुलगा, त्याने तो घोडा परत आणलेला आहे. तिथे अत्री नावाचे ऋषी, त्यावेळेला ऋषी होते, त्यांच्या हातात तो यज्ञ होता आणि तो यज्ञ करत असताना पृथ्वीराजाने सांगितलं, महाराज जर 100वा यज्ञ जर होतो तो इंद्राला काळजी पडते, मला यज्ञाचे काय, आम्हाला स्वर्गाचं राज्यच नको, कारण स्वर्गाचं राज्य प्राप्त करून काय करायचं. मग त्यांनी सांगितलं, मला 99 यज्ञ करायचे आणि 99 यज्ञ झाल्यानंतर त्या परमात्माची त्यांनी पूजा करायला सुरुवात केलेली आहे. कोणी? पृथ्वीराजाने. भगवान परमात्माचं जे स्वरूप आहे ते कसं आहे, भगवान परमात्मा 4 हात आहे त्या प्रभूला, प्रत्येक हातामध्ये एक एक आयुध आहे. शंख चक्र गदा पद्म आहे. चतुर्वदिशे शंख चक्र गदा हाती, चतुर्वदिशे चक्र गदा हाती, मुकुट शोभती सर्वांगी, करणेची कुंडले वैजयंतीचे माला, देखतशी डोळा ब्रह्म तेव्हा. प्रत्येक हातामध्ये आयुध आहे भगवान परमात्माच्या. ते आयुध 2 काम करतो, एक तर भक्ताचं रक्षण करतो आणि दुसरी गोष्ट दुराचार्याचा नाश करतो. पहा देवाजवळ किती शस्त्र भारी आहेत ते. नाथबाबा स्वतः म्हणतात, चक्र अहंकाराचा करी छेंदा, मोह ममता छेदी गदा, शंके उद्बोधे निज बोधा, निज कमळे सदा निज भक्ता पूजी. माझ्या भक्ताला जर अहंकार झाला, देव म्हणतात चक्र अहंकाराचा करी छेंदा, मोह ममता छेदी गदा. माझ्या जी गदा आहे ना, माझ्या भक्ताला जर मोह झाला तर गदेला नाश करत असतो. शंके उद्बोधे निजबोधा, मी जर शंख वाजवला तर माझ्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये ज्ञान तयार होतो, बोध तयार होतो आणि माझ्या हातात जे म्हणजे शंख चक्र गदा पद्म जे आहे, पद्म म्हणजे फूल जे आहे, ते माझ्या भक्ताची पूजा करण्याकरता आहे. भगवान परमात्मा म्हणतात, म्हणून माझी पूजा केल्यानंतर मी त्या भक्ताचं निश्चित रक्षण करत असतो. असा भगवान परमात्मा तिथे म्हणतात, चक्र घेऊन भक्ताच्या ठाई, मने तुझे कार्य काय, मज जगची वैरी नाही, भक्त द्वेषी पायी निज शस्त्रे. अरे एक तर भक्ताचा अहंकार घालवतो आणि दुसरी गोष्ट, मी माझ्या भक्ताचा कोणी द्वेष करतो त्याला मी माझ्या चक्राने मारत असतो. म्हणून भक्ताचा द्वेष कधीच करायचा नाही. अशी परमात्माची पूजा आणि केल्यानंतर परमात्मा स्वतः प्रसन्न झाली. सांगितलं, परंतु काय मागायचे ते मागून घे.
पृथ्वीने सांगितलं देवा काय मागायचं मला, मला काहीच नको, नाही काहीतरी मागून घ्या. पृथ्वीला एकच सांगितलं देवा माझे जे 2 कान आहेत या 2 कानाला 1000 कानाची शक्ती द्या ऐकण्याकरता तुझं गुणगान, कारण मला समाधान प्राप्त होईल. केवढा भाग्यवान आहे महाराज पृथ्वीराजा, 2च कान आहे परंतु मला 1000 कानाची शक्ती द्या त्या कानाला. म्हणून ऐका रे तुम्ही कान माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण डोळे तुम्ही घ्या रे सुख. थोडक्यामध्ये अर्चन भक्तीच्या योगाने भगवान परमात्मा पृथ्वीराजाला प्रसन्न झाला. पृथ्वीराजाने विचार केला की देवा अशीच माझ्या जीवनाकडे आणि होऊ द्या, भक्ती होऊ द्या. मी तुम्हाला या पहिल्या मुद्द्यामध्ये आणि क्रिया चांगली आहे पण भाव नाही. दुसरा मुद्दा याच्यातला सांगितला की क्रिया दिसायला चांगली नाही पण भाव शुद्ध आहे. तिसरा मुद्दा आहे की क्रियाही चांगली आणि भावही शुद्ध. आपला पहिला मुद्दा संपलेला आहे. आता आपल्याला दुसरा मुद्दा सांगायचा असा की पर्यायाने भगवान परमात्माची पूजा किती प्रकारची केली जाते. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण. भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन. ऐ नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. सूर्य नारायण 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 हरि ओम नारायण नारायण नारायण. सूर्य नारायण हरि ओम नारायण नारायण. ऐ नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. हे नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. गोपाल कृष्ण भगवान की जय. दुसरा मुद्दा भगवान परमात्माची पर्यायाने किती प्रकारची पूजा केली जाते हो, तर 4 प्रकारची पूजा केली जाते. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा. अनुभाव नाही दुजा अनुभाव नाही दुजा हेची विष्णूची महापूजा. हेची विष्णूची महापूजा. स्वामी काज स्वामीची पूजा करणं महाविष्णूची म्हणजे स्वामीचं काम ऐकणं हीच पूजा आहे. गुरु भक्ती गुरु अशा गुरुची भक्ती केली पाहिजे हीच पूजा आहे. आणि वचन ऐकणं आई वडिलाचं वचन ऐकणं पतीची सेवा करणं हीच पूजा आहे. थोडक्यामध्ये थोडंसं विल्लास करून सांगतो.
आता स्वामी काच गुरु भक्ती. स्वामी जगामध्ये तसे व्यवहारातले पुष्कळ आहेत. कोणी कंपनीचा मालक, कोणी कशाचा मालक, कोणी कशाचा मालक, कोणी घरातला मालक, कोणी कशा, कोणी बायकोचाच मालक नुसता. समजलं का? हे मालकाचे पुष्कळ प्रकार आहेत. आता ही व्यवहारामध्ये मालक वेगळे. खरा जो परमात्मा मालक जगाचा तो खरा मालक आहे. गती भरता परुसाक्षी निवास शरणम सुरत प्रभ प्रेस्थानम निधानम बीजमोयम, असा खरा मालक आहे तो, समर्थ आहे. म्हणजे हे जे व्यवहारातले मालक आहेत ना, ते गड्याला काम सांगत असतात. आता ते गडी कामच ऐकतील सांगता येत नाही बा. काही नोकर जे आहेत सांगकामी नोकर असतात, काही आघाऊ कामे असतात, आणि काही योग्य काम करणारे नोकर असतात. काही सांगकामे, काम सांगितलं तेवढंच करायचं. एक घोड्यावर बसून मालक चालला, मालकाने सांगितलंय कोणती पदार्थ खाली पडल्याचा शरपटक्याचा आणि नुसतं पहा बरं. म्हटलं काय हरकत नाही, पहा म्हणजे याचा अर्थ त्याला सांगायचं तू उचलून घे. पण याने काय ऐकलं, नुसता पाहायचा. अहो त्याची शाल पडली ना खाली, त्याने उचललीच नाही. संध्याकाळच्या वेळेला ते घोडा सोडला, सगळा बांधला वगैरे पाहतो तो सामान्य, शाल नाही. तुला सांगितलं ना माझी शाल पडली. अहो म्हटले मी पाहिली. नुसती पाहायची सांगितली तुम्ही, उचलायची थोडी सांगितली. काय मूर्ख आहे म्हटलं हा. त्यांनी सांगितलं आता कोणती वस्तू खाली पडली की घेत जा म्हटले. आणि घोडा चाललेला आहे, घोड्याला 2 चाबूक मारले, ते घोडं घाबरलं आणि त्याने लीड टाकली बा. यांनी लूद उचलली ना आपल्या उपारण्यात घेतली आणि संध्याकाळी मालकाला दिली. काय मूर्ख माणूस आहे. अरे याचा अर्थ असा की तुला कळतच नाही म्हटले ते, हे सांग काम्या. काय आग हो कामे असतात पहा. एका माणसाकडे एक मनुष्य राहिला होता, त्याची म्हातारी वारली बा. त्याला सांगितलं जरा तालुक्याहून जरा कपडे घेऊन ये, बांबू अमुक तमुक काय असेल तिला, कापड म्हातारीला. आणि मग तो गेला एका दुकानमध्ये. त्या दुकानावर एक बोर्ड लिहिला होता पा, त्या जे मढ्याचं सामान मिळतं तिथं, की एक मढ्याचं सामान घेतल्यानंतर दुसरं फुकट मिळणार. यांनी सांगितलं बरं झालं, एक मढ्याचं सामान घेतलं आणि दुसरं फुकट आणलं नो. मग त्या मालकाने विचारलं का रे 2 कशाला आणले. अहो म्हटले बोर्ड लिहिला होता तिथं, काय एक सामान मढ्याचं घेतलं की दुसरं सामान फुकट. तुम्हाला काय मूर्ख, तुला कोणाला जाळतो, मला जाळतो का तुला जाळतो आता येणे. थोडके मी आघाव कामे. अरे हे आघाव कामे व्यवहारातले, पण खरा मालक जो भगवान परमात्मा आहे, सत्य काम करणारे जे आहेत ते भक्त आहेत. शुकाचार्य म्हणतात राजा परीक्षिती, याच्याकरता मी तुम्हाला आणि गोवर्धन नावाच्या पर्वताचं पूजन सांगतो पहा. ज्या वेळेला हे वृंदावनामध्ये आणि राहत असताना नंद बाबा आणि यशोदा काही गोपाळांनी वर्गणी जमायला सुरुवात केली. त्यावेळेला वर्गणी करत असताना भगवान पितत्रैव बलदेवेन संयुता अपशन्यवसन गोपान इंद्रयाग कृतद्यमान. त्यांनी सांगितलं कशा करता वर्गणी करतात. म्हटलं आम्हाला इंद्राचा आम्ही यज्ञ करत असतो, इंद्राचा यज्ञाची आम्हाला पूजा करायची. नंद म्हणे गोकुलपती आम्ही पूजितो स्वर्गाधिपती, इंद्र हा पर्जन्याचा अधिपती, मेघ विभूती त्याच्याच. देवानी सांगितलं कृष्णांनी कशा करता पूजा करतात. अरे त्यांनी सांगितलं इंद्र पाऊस पाडत असतो. आता खरा भगवान परमात्मा म्हणतात पाऊस पाडणारा मी आहे, पण लोकाला वाटतं इंद्र पाडतो, म्हणून त्याच्यामुळे आम्ही यज्ञ करतो. भगवान परमात्मा म्हटले लोकांचं अज्ञान घातलं पाहिजे. लोकांचं अज्ञान घालणं फार अवघड आहे महाराज. आता खरं म्हणजे देवाला, खऱ्या देवाची भक्ती करायला सांगायची, हे सर्व खोटी आहेत म्हटले, लालसा दाखवणारे आहेत. आणि म्हणून भगवान परमात्मा म्हणतात का रे, प्रत्येक मनुष्य जन्माला येत असतो आपल्या कर्माने येत असतो. जन्मना जायते जंतुक कर्मणा विलीयते, सुखम दुःखम भयं क्षेमं कर्मणैवाभिपद्यते. अरे मनुष्य प्रत्येक जन्माला येतो तो कर्माने येत असतो. जन्माला जायचे जंतू कर्मणा विलीयते, सुखम दुःखम भयं क्षोभम, या 4 गोष्टी प्रत्येकाला आपल्या कर्मामुळे प्राप्त होतात. जसं मनुष्य कर्म करेल तसं त्याला फल भोगावं लागतं. केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती,
हरिमुखी गात. असो केले कर्म झाले, प्रत्येकाला कर्माने जन्म मृत्यू सुख दुःख प्राप्त होत असत. इंद्र कोण देणार तुम्हाला? पाऊस पाडणारा कोण? इंद्र. अरे ज्या प्रभूनं तुम्हाला शरीर दिलं, ज्याप्रमाणे तुम्हाला इंद्रिय भगवान परमात्म्याने दिलेले आहेत, आणि त्या ज्या खऱ्या प्रभूचं चिंतन करा. इंद्र हा देव नाही, देवता आहे. दिले इंद्रियात पाय कान, म्हणजे तुम्हाला इंद्रिय सगळे दिलेले आहेत. जीवेची जीवा, किंवा भगवान स्वतः म्हणतात की तुम्हाला ज्या प्रभूना दिलेले आहे, जिने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे, जिने हा जीव दिला दान. जिने हा जीव दिला दान, तुम्हाला प्रभूचं चिंतन करायचं, गोवर्धन नावाच्या प्रभूची पूजा करा. यांनी ऐकलं. थोडक्यात सांगतो कथा, थोडा टाइम असल्यामुळे दोन मुद्दे पुढचे राहिलेत. गोवर्धन नावाच्या ह्याचं फार मोठं विस्तीर्ण श्रीमद भागवतात ते वर्णन नाही. सगळ्यांनी देवाचं ऐकलं थोडक्यात मध्ये, आणि गोवर्धन नावाच्या पर्वताचं पूजन केलं. पूजन केल्यानंतर तिथं नारद महर्षी होते, आणि त्यांनी सांगितलं, तू इंद्राकडे गेला. इंद्रा, अरे तुझं पूजन भगवान परमात्मा गवळ्यांनी तुझा यज्ञ बंद केला, आणि गोवर्धन नावाच्या पर्वताचं पूजन केलं. कोरधोळा इंद्र गवळ्या निंदित, दावीन सामर्थ्य तुम्हाता. लगेच त्यांनी राग आला त्याला, माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत का म्हटले. पाऊस पडायला सुरुवात केली. सगळे गोपाळ म्हणले, कृष्णा आता काय करायचं? भगवान परमात्म्याने सांगितले, चिंता करू नका. आणि गोवर्धन नावाच्या पर्वताजवळ आलेले आहेत, आणि पर्वताला उचललेले भगवान परमात्म्याने पर्वताखाली सगळे बसलेले आहेत. पाऊस लागत नाही. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले. मग काही शंका आली लोकांना, गोपाळांना. गोपाळ म्हटले, अरे टेकणं लावा एखाद्या वेळेला. याने करंगळीवरती परत धारण केलंय नखावरती, याला का डुकली आली तर केवढं घोटाळा होईल. म्हणजे टोपून उडून बसन म्हटली. सगळ्यांनी टेकणं लावली, आणि त्या सर्वांना असं वाटत होतं की आपल्या टेकणामुळे पर्वत तरल्या. खरं तसं एक हो. अरे खरं म्हणजे टेकन संसाराला कोणाचं पाहिजे? परमात्माचं पाहिजे. पण ज्याला त्याला वाटतं माझ्यामुळे संसार चालला, ज्याला त्याला वाटतं माझ्यामुळे संसार चालला, मी नसलं तर संसारच होणार नाही. माणसाची देव चालवी अहंता, म्हणजे माणसाची देव चालवी अहंता. मीची एक करता म्हणून ये, मीची एक करता म्हणून ये. अरे ज्याला तर वाटतं मी आहे. एखाद्याच्या जरी आम्ही घरी गेलो ना, तो पहिल्यापासून घरानं सांगतो, बाबा पहिलं काहीच नव्हतं. अरे म्हटलं तू होता का नाही? मी मग होतो म्हटला. थोडक्यात सांगायला वेळ नाही, असं विस्तारपूर्वक शेती घेतली, अमुक केली, बंगले घेतली, काही 1 तासभर 1 कपाच्या चहामुळे त्याचं घरानं ऐकावं लागतं. थोडक्यामध्ये सांगायचं, गोपाळांनी सांगितलं टेकणं लावा. भगवान परमात्माने सांगितले, गोपाळांनो मला जरा जेवायचं, आपल्यावर टेकणं पक्का करा. देवाने हळूच करंगडी खाली केल्यावर सगळ्याचे टेकणं मोडले, आणि थोडक्यामध्ये भगवान परमात्माने तो पर्वत आपल्या आणि याच्यावरती करंगळीवरती धारण केला. इंद्राला समजलं की अरे अरे अरे, भगवान परमात्माने अशा प्रकारचा पर्वत आपल्या करंगळीवरती धारण केलेला आहे. म्हणजे असा भगवान जो परमात्मा आहे, त्याने इंद्र आलेला आहे, गाय आणलेले कामधेनू, आणि भगवान परमात्माला अर्पण केली, आणि अर्पण केल्यानंतर भगवान परमात्मा आनंदित झाले. म्हणजे याचा अर्थ स्वामी काज, स्वामीची आणि सेवा करणे हे गोपाळांनी केली. आता स्वामी काज, गुरु भक्ती. गुरुची भक्ती कशी करायची हो? अरे गुरुची भक्ती अत्यंत श्रेष्ठ सर्वांमध्ये. ज्ञानोबाराकडे तुम्ही पहा, तुम्ही महेशाच्या मृती मी दुबळा तसे भक्ती, जरी बोल गंगावती स्वीकाराल की. काय महाराजांचं प्रेम होतं निवृत्तीनाथावरती. अहो किती उपमा देतात. आता विश्वात नको माझा स्वामी निवृत्तू राजा, तो अवधारी वाक पूजा ज्ञानदेव म्हणे.
भरोणी सद्भावाची आंधोळी म्यावळे फुले मोकळी अर्पिली अंगुली स्वरूपाच्या तया सर्वात्मका विश्वरा स्वकर्म कुसुमाच्या वीरा पूजा केली होया परा तोषा लागी. असं गुरुचं वर्णन केले महाराज. गुरुचं वर्णन ज्ञानोबारांनीच करा, दुसऱ्याने जमणार. इतकी गुरुची भक्ती श्रेष्ठ आहे. प्रत्येक अध्यायामध्ये गुरुचं वर्णन. जे जेव शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षातीये असे माझे गुरु आहेत. आणि खरे हेच गुरु आहेत. बाकीचे गुरु काय हो, मंत्रतंत्र उपदेशी ती घरोघरी गुरु आहे ती. हा म्हणजे मंत्रतंत्र उपदेश करणारे प्रत्येकाच्या घरी गुरु आहेत. जो शिष्याशी मिळवी सद्वसुस्ती श्रीकृष्ण त्याचे सद्गुरु मानी. खरे सद्गुरु आहेत. यांची आलं तर काय ते ढोंगी सद्गुरु असतात. पैसा उकळण्याकरता गुरु होतात. एकाने तर जटा वाढवल्या, दाढी वाढवली आणि मग गावगाव फिरू लागले. जटा धरला 50 माणसं, दाढी धरला 25 माणसं. हे लोक जमा झाले. वा 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 काय गुरु आले म्हणले गावामध्ये. आणि मग एकाने विचारलं की हो महाराज अपना उम्र कितनी है? तो म्हणायचा क्या पुछते मैं तो प्रभुराम की शादी में घी पुरसता था. तो म्हणायचा मी प्रभू रामचंद्राच्या लग्नामध्ये तूप वाढायला होतो. हौट खोबरं खटायला गेले का असतच बरं. तो मनुष्याला होता रे रामप्रभू कधी झाले, कधी असणार. त्याला वाटतं काही होऊ. त्याने मागचा पुढचा विचार न करता त्याच्या कांसोळात वाढले ठा दिना. मारे क्यों मारे, क्यों मारे बोले तो. अरे तुम प्रभु राम की शादी में घी पुरसते थे, मैं पंगत में बैठा था, सबको तुम्हें घी दिया, मी क्यों घी दिया नाही. त्यांनी सांगितलं मला सगळ्याला तुम्ही तूप दिलं पण मला का नाही दिलं. तुम्हाला तेरी चूप आणि मेरी चूप. अशी ढोंगी गुरु काय कामाचे हो. अरे गुरु जे आहेत राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक कृष्ण गुरु सांदीपणी परब्रह्म दाखविले. स्वतः भगवान परमात्मा म्हणतात मी गुरुची सेवा केली. ज्या वेळेला सांदीपनीच्या घरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि सुदामजी आलेले आहेत, बलरामजी आले आहेत, गुरुची सेवा करू लागले. अरे गुरुची सेवा करणं सर्वात मोठं भाग्य आहे. कारण गुरु हे तत्वज्ञान सांगत असतात. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. श्रीकृष्ण परमात्मा आणि विद्या शिकू लागले आणि 64 दिवसामध्ये सगळी विद्या परिपूर्ण झाली. मग एक दिवस गुरुमाईना सांगितलं जरा कृष्णा लाकडी आणतोस का. आणि मग त्या गुरुमाईना 3 आंधोळे हरभरे दिले. एक सुदामजी करता, एक कृष्णा करता आणि बलरामदा करता. हे जंगलात गेल्यानंतर सुदामजी जवळ दिल्यानंतर सुदामजीने ते अर्धे हरभरे खाल्ले नो. अर्धे हरभरे खाल्ल्यानंतर आता निघालेले पुढे श्रीकृष्ण परमात्मा, पाठीमागे बलराम दादा आणि त्याच्या पाठीमागे सुदामजी. सुदामजीने राहिलेले हरभरे खायला सुरुवात केली. त्यावेळेला बलराम दादा म्हणतात कृष्णा शिव सुदामजी काहीतरी खातो, देवाला माहिती होतं हरभरे खातो. अरे ब्राह्मणाचं पोरे थंडीनं कडकडलं म्हटले ते. त्याचे दात वाजे थंडीमुळे यांनी सगळे हरभरे खाऊन टाकले हो. कारण हरभरे खात असताना दात वाजतातच. काही पदार्थ माणसाला चोरून खाता येतात आणि काही पदार्थ माणसाला चोरून खाता येत नाही. येतात काही पदार्थ. कुरडई माणसाला चोरून खाता येईल को नाही ना. पण एक बाई म्हणली बाबा मी खाऊन दाखवते. कस काय दाखवशील तू. दाखवते म्हणले बघा तुम्ही. तिनं कुरडई तळली आणि पाण्यात टाकली. आता जमल का नाही हो. थोडक्यामध्ये सांगायचं घरी आलेले आहेत. सुदामजींना सांगितलं, कृष्णाने सांगितलं सुदामजी तुम्हाला दारिद्र्य भोगावं लागेल. आणि शेवटी गुरु दक्षिणा म्हणून या गुरुबाईंना सांगितलं कृष्णा माझा मेलेला मुलगा आणून दे. कुठे मेला. समुद्रामध्ये गेला. तो समुद्राजवळ गेले भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि तो समुद्राला सांगितलं मुलगा मधमाजी पांचजन्य असुराशे महान त्या शंका कार्य करून चोरला असेल बालक. भगवान परमात्म्याने त्याच्यामध्ये उडी टाकली. तो आणि शंकासुर अशा प्रकारचा तो पांचजन्य नावाचा ऋषी त्याला सापडलेला आहे. भगवान परमात्म्याने त्याला मारलेले. तो पांचजन्य नावाचा ऋषी तो शंख आणलाय. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजया पौंड्रम दंगोमा शंकम भीमकर्म रोकोदरा. असो थोडक्यामध्ये या आणि तिथे मुलगा नाही सापडला. मग मुलगा कुठे असेल.
आणि मग भगवान परमात्माने विचार केला आता यमाच्या नगरी गेलं पाहिजे म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा बलराम दादा यमाच्या नगरीकडे निघाले. यमाच्या नगरी दोघे जण गेले, यमाच्या नगरी दोघे जण गेले, शंकाने स्फुरिले कृष्णनाथे, शंकाने स्फुरिले कृष्णनाथे, यमाच्या नगरी दोघे जण गेले. मुलगा आणला, गुरुमाईचा स्वाधीन केला. याला म्हणतात स्वामी काज गुरुभक्ती. आता पितृवचन सेवापती. तिसरा प्रकार आता म्हणजे पितृवचन. प्रभू रामचंद्रांनी आपल्या वडिलाचं वचन ऐकलं आणि सीता माता ही प्रभूची सेवा करण्याकरता अरण्यात गेले. सज्जनो, रामायण फारच गोड आहे पण 2-3 मिनिटात सांगतो. दशरथ नावाचा राजा अयोध्येमध्ये राहत असताना दशरथ राजा संताने ते नाही म्हणून पायी ऋषेश्वरी मोठा यज्ञ केलेला आहे. यज्ञातून तो पायच बाहेर पडलेला आहे आणि भगवान परमात्माचा प्रभू रामचंद्राचा अवतार, लक्ष्मणजीचा अवतार, भरत शत्रुघ्न वगैरे झालेले आहेत आणि प्रभू रामचंद्र 16 वर्षाचे झाले. 16 वर्षाचे झाल्यानंतर विश्वामित्र नावाचा ऋषी जे आहेत त्यांनी विचार केला की यज्ञाचं रक्षण करण्याकरता आणलं पाहिजे म्हणून विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणजीला अरण्यातून घेऊन जाताना या रामाला पहिल्यांदा बाई भेटली. कोणती बाई भेटली? कृष्ण अवतारात बाई भेटली पुतना नावाची आणि राम अवतारात बाई भेटली. बाई भेटली म्हणजे प्रभूना वासनेचा शत केला, वासनेला मारल्यानंतर कार्याला सुरुवात केली. श्रमे मारले ताटकीसी, सुभायू मारिला साकर कशी, मारीचा उडवेला आकाशी बाणा अर्धे शीतय काळे. असो थोडक्यामध्ये रक्षण वगैरे जे यज्ञाचं झालंय. मिथिला नावाचं नगर आहे. नगरामध्ये जनक नावाचा राजा राज्य करतो. त्याला सीता नावाची मुलगी आहे. एक भगवान शंकराचं धनुष्य त्याच्याकडे असल्यामुळे त्याने पण केलाय, जो कोणी या धनुष्याला बाण लावून आणि याचे 2 तुकडे करील माझी सीता त्याला माळ घालील. सगळे राजे आलेले आहेत. तिथे रावण पण आला होता. रावणाला असं वाटलं की माझ्याशिवाय धनुष्य कोण मोडणार म्हणून रावणाने ते धनुष्य उचललेलं आहे. धरिताना धरे बा भारी, लोटीताना लोटे विसा करी, आदळले उराउरी पालथा शिरी पडिला. खाली पडलेला आहे. विश्वामित्र रामाला खुणवलं, रामा तू सोड आता. आणि मग रामाने त्याला सोडलेलं आहे. धनुष्याला बाण लावलेलं आहे, त्याचे 2 तुकडे केलेले आहे. आणि मग सीतेला कळालं की प्रभूना आणि धनुष्य मोडलेलं आहे. सीता ही आलेली आहे आणि प्रभूच्या गळ्यामध्ये माळ घालायला सुरुवात केली. त्यावेळेला प्रभू काही खाली वाकत नाही. हो, आता प्रभूने विचार केला की आत्ताची इच्छा पुढे वाकलं तर जन्मभर वाकावंच लागल. मग लक्ष्मणजीने विचार केला की माझा प्रभू भावाशिवाय वाकत नाही म्हणून लक्ष्मणजींना पाय धरले आणि आता 15 मिनिटं झाले. मग त्यावेळेला प्रभू म्हणतात लक्ष्मणा पाय सोड. खाली वाकल्याने हळूच सीतेला सांगितलं माते यांच्या गळ्यात आता माळ घाला, हे पुन्हा वाकणार नाहीत म्हटले. वा असं थोडक्यामध्ये माळ घेतली, लग्न वगैरे झालं आणि मग पुढे फार मोठा इतिहास आहे. पुढे अयोध्या प्रभू रामचंद्र राज्यावर बसणार. कैकेयीने 2 वर मागून घेतलेले आहे. एके वरे भरताशी स्वैदायनी राज्याशी, दुसऱ्याने श्रीरामाशी धाडावे दंडकारण्य. एका वराने माझ्या भरताला राज्य 14 वर्ष, दुसऱ्या वराने प्रभू रामचंद्राला 14 वर्ष वनवास. हे वनवासाकडे आणि निघालेले आहेत. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर बचिन न जाई. त्यावेळेला खरं म्हणजे सीतेला वनवास नव्हता पण माझ्या पतीची सेवा करण्याकरता स्वामी काज गुरुवती, पितृवचन सेवापती आणि सेवापती माझ्या पतीची सेवा घडावी म्हणून सीता देखील आणि अरण्यामध्ये निघालेले आहे. केवळ स्त्रीने सीता ती निज भक्त जान तत्वता, सांडोनी राजभोग समजता सेवेच्या निज स्वार्था वन आली. फक्त माझ्या पतीची सेवा म्हणजे स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. आता मी तुम्हाला 2 प्रकारचे मुद्दे सांगितले आणि आता तिसरा प्रकारचा मुद्दा जो आहे, संतांची आवडीना पूजा केल्यानंतर संत हे त्या पूजा करणाराची इच्छा कशी पूर्ण करतात याचा आता तिसऱ्या मुद्द्यामध्ये विचार करायचा.
एकदा भजन करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव. हे 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 नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान. की जय. संतांची आवडीनं पूजा केल्यानंतर संत हे त्या पूजा करणाऱ्याच्या मनातली इच्छा पूर्ण करतात. घाली संतासे आसने पूजा करी काया वाचा मने एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी इच्छिले ते पुरवी सांडी मांडी परते टाके सांडी मांडी परते टाके घाली संताशी असणे पूजा करी काया वाचा मनी एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी. संतांची जर आवडीनं पूजा केल्यानंतर संत महात्मे त्या जीवाची त्या भक्ताची त्या सर्वांची इच्छा पूर्ण करतात. पहा, कारण भगवान परमात्मा म्हणतात इतकी मला संत आवडतात. मी देखील भगवान परमात्मा म्हणतात मी देखील संतांची पूजा करतो. वास्तविक निर्गुण निराकार आहे. निर्गुण आकार झाला भगवंत घाली दंडवत पूजोनिया. वास्तविक भगवान परमात्मा निर्गुण आहे, पण संतांची तो पूजा करत असतो, संतांचं ध्यान करत असतो. म्हणून संत हे इतके महत्वाचे आहेत की सगळ्यांची मनातली इच्छा पूर्ण करणे संत महात्मे आहेत. भगवान परमात्मा म्हणतात माझी जशी तुम्ही पूजा करता, माझा पूजा करता जसं सामान आणतात तसं माझ्या भक्ताची पूजा करत असताना सर्व गोष्टी केल्या पाहिजे. कारण मी आणि संत वेगळे नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. माझा जसा आला म्हणजे सत्कार करतात तसं माझ्या संतांचा सत्कार करा. कारण एखाद्या वेळेला माझी पूजा करत असताना जर संत महात्मे एखादी घरी तुमच्या आले असतील तर माझी पूजा सोडून द्या, माझी पूजा करू नका, पण माझ्या संतांची पूजा करा. करिता देवार्चन करिता देवार्चन घराले संत जना देव सारावे परते. अरे देवा भगवान परमात्मा म्हणतात मला बाजूला ठेवा आणि संत पूजावे. आरते संतांची पूजा करा. जर तुम्ही माझी पूजा करत असाल तर मी सांगू काय होतं तुम्हाला. त्या साधूची पूजा न करिता जो पूजा करी माझी सर्वथा
तेने मज हानितल्या लाथा की जो माझ्या घाता प्रवर्तला. मला जे तुम्ही फुल वाहतात ना संत दारात असताना दगड मारल्यासारखं आहे, मला लाथा मारल्यासारखं आहे. म्हणून तात्पर्य माझ्या संतांची पूजा करा. मला इतके आवडतात ते. किती आवडतात? किंबहुना धनुधरा जो मातेची उदरा तो मातेचा स्वैरा केतुला पा. ज्या आईच्या उदरातून मुलगा बाहेर पडलेला आहे त्या आईला किती मुलगा आवडतो सांगता येत नाही. तसा माझा भक्त माझा संत मला किती आवडतात हे मला सांगता येत नाही. अर्जुना तो भक्तो तोची योगी तो मुक्तो तो वल्लभा मी कांतवाय सापडिये. अरे मी त्यांचा का म्हणजे अशा पत्नी होत असतो इतका मला आवडत असतो. एक गावामध्ये एका बाईला सुवासिन म्हणून जेवायला बोललो होतं बा. आणि जेवायला बोलल्यानंतर आपल्याला काय द्यायचं काय घ्यायचं पुरणपोळीचा बेत केला, सगळं केलं. तिला पाटोळा नेसायला दिला आणि नेसायला दिल्यानंतर ती भुकेलेली होती. मागे ताट पुढे ताट उदबत्त्याचा घनघोणाट अगदी जेवायला बसली. तिला 4-5 घास खाल्ले रे खाल्ले की तिचा लहानसा मुलगा तिच्या ताटात येऊन बसला. ज्या बाईला जेवायला बोललो तिचं टाळकं सरकलं नो. ती मनात म्हणते या बाईला मी जेवायला बोललो, या मुलाला नाही बोलवलं जेवायला. तिनं मागचा पुढचा विचार न करता त्या मुलाला उचलून त्याच्या कमरात 2 लाथा घातल्या आणि त्याला बाहेर फेकून दिलं. बाहेर फेकून दिलं. सांगितलं आई म्हणजे त्या बाईला सांगितलं बाई साहेब खुशाल जेवा. तुमच्या गावातली जेवळ हो, कोणत्याच गावातली जेवायला नाही जेवणार नाही. ती म्हणेल तुझ्या जेवणाला आग लागो. बाळ एक एकुलता त्याच्या माथा आणि तल्या लाथा मग पाटोळा नेसविता क्षोभली माता समजेना. अरे तसा मला भगवान परमात्मा म्हणतात माझे संत आवडतात. त्या आईला जसा मुलगा आवडतो तसं मला आवडतात. किती आवडतात? जितके मला आवडतात इतके आवडतात. माझ्या जिवाईपेक्षा मला माझे संत अशा प्रकारचं आणि आवडत असतात. म्हणून मी संतांची मी पूजा करत असतो. आणि माझी पूजा जी आहे खरी म्हणजे मला आनंद होण्याकरता, त्यांच्यापासून मला सुख प्राप्त होतं. संतांची सुख झाली या देवा म्हणून मी सेवा करा त्यांची. म्हणून मी त्यांची अशा प्रकारची पूजा करत असतो. आणि तुम्ही देखील पूजा करा म्हणजे तुम्हाला आनंद होईल. आणि जे संतांची पूजा करतात त्या संत त्या भक्ताची त्या जीवाची इच्छा पूर्ण करत असतात. फार मोठं उदाहरण आहे रुक्मिणी स्वयंवर सज्जनो. रुक्मिणीना भगवान परमात्माच्या कृष्णाची पती होण्याची इच्छा केली आणि पती होण्याची इच्छा केल्यानंतर स्वामीचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि त्या स्वामीना सुदैवाना त्या याची इच्छा पूर्ण केली आहे. भगत संतांच्या दर्शनाने देव म्हणजे रुक्मिणीची कशी इच्छा पूर्ण होते जरा कथा आहे का. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. संतांच्या पूजेला फार महत्व आहे महाराज. आणि ती आवडीनं पूजा झाली पाहिजे. भगवान परमात्मा म्हणतात मी आवडीनं पूजा करतो. तो जे आवडीनं भगवान परमात्माची पूजा करतात संत त्याची इच्छा पूर्ण करतात. एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. त्याचे मनोरथ कसे आणि पूर्ण करतात रुक्मिणीच्या उदाहरण आपल्याला बघायचं. भगवान भीष्मक सुताम रुक्मिणी रुचिर ननन राक्षसेन विधानेन उपैनीति मे श्रुतम. राजा परीक्षितने प्रश्न केला महाराज भगवान भीष्मक सुताम भगवान श्रीकृष्ण परमात्माची आणि पत्नी जी रुक्मिणी झाली आहे ती म्हणतात श्रीकृष्णाने चोरून आणली. अहो श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेतले राहणारे ती रुक्मिणी विदर्भ म्हणजे मराठवाडीतली अशा प्रकारची त्या महाराष्ट्रातली. आणि कसं त्यांचं जमलं वा. त्यावेळेला काय फोन थोडेच होते हॅलो हॅलो मी इकडून येते तू इकडून ये. यांचं कुठं अशा प्रकारचं संमेलन झालं. यांचं कसं एकत्रित येणं झालं
आणि यांचं कसं ठरलं जरा कथा सांगा. सुखाचार्य म्हणतात भाग्यवान आहेस. ही शरणागतीची कथा आहे. ही फार मोठी भक्तीची कथा आहे. तुझ्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल. कारण श्रीकृष्ण भगवान परमात्मा स्वयंवर रुक्मिणीशी कसं करतात त्यांनी सांगायला सुरुवात केली. श्री विधवे देशाधिपती 5 पुत्र त्याला सती, एक कन्या रुक्मिणी ती अति सुंदरी सुलक्षणी. विदर्भ देशात कोंडिनापूर नावाचं नगर आहे. त्या नगरामध्ये भीष्मक नावाचा किंवा भीमक नावाचा राजा राहतो. त्याला 5 पुत्र आहे पहा. आणि एक रुक्मिणी नावाची मुलगी आहे. ही रुक्मिणी नावाची मुलगी अशी धार्मिक होती लहानपणीच की संत महात्मे ज्या वेळेला त्यांच्या दरबारात यायचे, कारण राजाच मुळात धार्मिक होता. संत महात्मे दरबारात आल्यानंतर ती संतांना नमस्कार करायची. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. एक नारदजी आले. नारदजीचं दर्शन घेतल्यानंतर नारदजींना पाहिलं की जगाची सुंदरी आहे. हिला योग्य असा पती जो कोण असेल तर परमात्माच असावा. म्हणून त्या नारदाने रुक्मिणीच्या समोर श्रीकृष्णाचं वर्णन करायला सुरुवात केली. सोपश्रुत मुकुंदस्य रूपवीर्य गुणश्रिय गृहा गीतेर्गीयमानस्तम नेमे सदृशम पतिम. भगवान परमात्मा कसा आहे? षड्गुण ऐश्वर्य संपन्न, एक भगवंताची जाण, एक भगवंताची जाण. कोठे काही कोठे काही कोठे काही कोठे काही रुक्मिणी ऐकलं. जो ही रुक्मिणीने सुना ये मन हरी गीत, त्यो ही मन में बस गई मन मोहन की प्रीत. जो ही रुक्मिणी ने सुना ये मन हरी गीत, त्यो ही मन में बस गई मन मोहन की प्रीत. प्रेम तिचं जडल्या गेले. संतांच्या मुखातून ज्ञान ऐकल्यामुळे, भगवान परमात्मा चरित्र ऐकल्यामुळे तिला विचार केला की बा श्रीकृष्णाच म्हणजे आपण अशा श्री परमात्माशीच लग्न करायचं, श्रीकृष्णाशीच आपलं लग्न जुटलं पाहिजे. म्हणून त्या दिवसापासून तिला ध्यान धारणा, देवाचं पूजन करायला सुरुवात केली, देवाची आराधना करायला सुरुवात केली. असा बराचसा काळ जात असताना स्वरूप रूपे अति सुंदर, दिवसेन दिवस झाली थोर. म्हणजे स्वरूप रूपे अति सुंदर, लावण्य गुणे गुणगंभीर, दिवसेन दिवस झाली थोर वर विचार रायासी. ती तारुण्यात आली. बा रुक्मिणी दिसायला सुंदर होती, लावण्यवान होती, तारुण्य होतं, तिच्या ठिकाणी सगळे गुण संपन्न होते. अशी रुक्मिणी वयात आल्यानंतर भीष्मकाने विचार केले की हिचं लग्न केलं पाहिजे. आता ज्याची मुलगी वयामध्ये येते त्या माणसाला झोप लागते ना. वडग्याला जाऊ द्या, वडग्या माणसं म्हणतो काही नाही काही नाही, अरे काय लक्ष ठेवलं पाहिजे मुलीवरती. समजलं का? माझी मुलगी अमुक नाही तर असं कधीच म्हटलं नाही पाहिजे, लक्षच ठेवलं पाहिजे. काय म्हणतात ना, पैसा आणि बायका, पैशावर लक्ष ठेवलं पाहिजे, बायकावर लक्ष ठेवलं पाहिजे. असो माझी मुलगी लग्नाला आली, हिचं लग्न केलं पाहिजे. अति स्वरूपे सुंदर ती दिसायला स्वरूप होती. जगामध्ये काही स्त्रिया नाही असं नाही, काही सुंदर आहे तर हुशार नाहीत, काही हुशार आहे तर सुंदर नाहीत. अहो काहीला काहीच कळत नाही कधी कधी. काय करतात सुंदर दिसायला? सुंदर पाहिजे, हुशार पाहिजे, लावण्यवान पाहिजे, गुणवान पाहिजे, या गोष्टी पाहिजेत तिच्या ठिकाणी. एका माणसाचं लग्न झालं, 2-3 महिने झाले, दिसायला सुंदर होती ती पण हुशार नव्हती. रात्रीच्या वेळेला तो झोपला. जरा मी कामावून आलो, जरा माझं अंग चोपते का म्हटले, जरा दुखायला लागलो. ती म्हणली झोपा, तो मला एखादं तेल आणून लाव, खोबऱ्याचं तेल म्हणा, कोणतं तेल आण लाव, काय हरकत नाही म्हटले. ती घरात गेली, नेमकी लाईट गेली होती. बा तिला कोणतं तेल सापडलं? नेमकं बिव्याचं तेल सापडलं. ती हुशार नव्हती ना, आणि तिला बिव्याच्या तेलाने नवरा चोळून काढला. तो म्हणला का ग, हे तेल तर बिव्याचं दिसतं. म्हटलं कोणतं तेल आहे? झोपा म्हटले. आणि झोपा म्हटल्यानंतर सकाळी मुरमुऱ्याच्या पोत्यासारखा झाला नो. अरे तेल चोळलं पण कोणतं चोळलं? हुशार नाही ना ही. तसे स्वरूप रूपे अति सुंदर, लावण्य गुणे गुणगंभीर,
आणि मग भीष्मकाने आपला मुलगा मोठा रुक्म्याला सांगितलं हिचं लग्न जुटायचं, तुम्हाला काय हरकत नाही. तो उठला, शिशुपालाकडे गेला. शिशुपालजी, आमची बहीण तुम्हाला अर्पण करण्याकरता आलो. ठरलं लग्न. आणि ही बातमी लग्न ठरलं म्हटल्यानंतर रुक्मिणीच्या कानावर गेली. रुक्मिणीनं विचार केला की लग्न कोणाशी ठरलं? माझं जर लग्न श्रीकृष्ण परमात्माशी ठरलं असलं तर ठीक आहे, पण माझं लग्न एखाद्या पुरुषाशी ठरलं तर चांगलं नाही. तिच्या कानावर आलं की शिशुपालाशी लग्न ठरलं. तिला वडिलाला जमा केलं, आईला शुद्धमतीला जमा केलं, भीष्मकाला जमा केलं, आपला भाऊ रुक्मी त्याला जमा केलं. आणि तिनं सांगितलं माझं लग्न कोणाशी ठरलं? त्यांनी सांगितलं तुझं लग्न, रुक्मिणी सांगितलं शिशुपाला ठरलं. शिशुपाल नवरा, मी नवरी, त्याला मी वरणार नाही. का ग? तू त्याला वरणार, कोणावर वरणार? तिला सरळ उत्तर दिलं रुक्मिणीला, ऐसा म्या वरीला असे गोविंद, नका करू शोध आनिकांचा, नका करू शोध आनिकांचा, ऐसा म्या वरीला असे गोविंद, ऐसा म्या वरीला असे गोविंद. याच तर टाळकच सरकलो. का ग रुक्मिणी? कोणाच्या मुखातून काही ऐकतं तर हा कृष्ण काय चांगला आहे का? म्हटलं हा विरोधी होता ना, दुराचारी होता हा. त्याने कृष्णाचं वर्णन वेगळ्या तऱ्हेनं सांगायला सुरुवात केली. अगं याला 2 बाप आहे म्हटले. कोणी म्हणे नंदाचा, कोणी म्हणे वसुदेवाचा, ठावची नाही बापाचा, कोणी साचा श्रीकृष्ण. आणि याला 2 बाप आहे. एकात एक बाप पाहिजे ना. याच्याशी लग्न करू नका. हा चोऱ्या करणार आहे, हा खोड्या करणार आहे, हा लबाड आहे. असं वर्णन जर एखाद्या नास्तिक माणसाने केलं त्याचं ऐकायचं नाही. बरं, देवाचं आणि संतांचं वर्णन वाईट कधीच ऐकायचं नाही. आपल्याला सहन होत नसलं तर निघून जा, आणि ताकद असली त्याच्या कानसोळात मारला. समज तुम्हाला सहन नाही, ते तू जरा दाढ जरा खराब असेल तर निघून जा, ऐकू नका. आणि तुमच्या ताकद असली त्याला मारा. पण संतांचं आणि देवाचं वर्णन वाईट कधीच ऐकायचं नाही. आता याने बोलायला सुरुवात केली. रुक्मिणीला वाटलं ज्याच्याजवळ राहायचंच नाही. ती लगेच निघून गेली. बा रुक्मवीरने अंतिमे का हृदय का हल, तात रुक्मिणी योग्य तहेंदर शिशुपाल, राजा शिकळले चिन्ह, हिस झाले कृष्ण श्रवण, तेनेची वेधले असे मन, कृष्णार्पण ही करावे. पण त्यांनी ऐकलंच नाही. ती निघून गेली. रुक्मिणी घरामध्ये गेलेली आहे. मनात विचार केला आपण जर प्रयत्न केला नाही तर आपल्याला शिशुपालाशी लग्न करावं लागेल. प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्नाला फार महत्व आहे. आणि मग तिने एक कागद घेतलेला आहे, हातामध्ये पेन घेतलेलं आहे, आणि 7 श्लोकाचं पत्र लिहिलेलं आहे. हे पत्र माझं कुणीतरी भगवान परमात्माला दिल्यानंतर परमात्मा माझा नक्कीच अंगीकार करील म्हणून ती दारामध्ये उभी राहिली. तिचं योगच चांगली पहा. सुदय नावाचे ब्राह्मण आहे, सत्पुरुष. ते रस्त्याने जात असताना त्यांना बोलले. तिचं दैव ओढलंय, सुदैव ओढलेले. तिचं ब्राह्मणाला घरामध्ये बोलवलेलं आहे, पाठ टाकलेला आहे, आणि स्वामी चरणी ठेवी माथा, द्वारकेशी जावे तत्वता, प्राण वाचवावे आता वेगी कृष्णा नवावे. स्वामीच्या चरणावर माथा ठेवले. महाराज हे पत्र घ्या, माझ्या श्रीकृष्ण भगवान परमात्माला नेऊन द्या, काय हरकत नाही. आणि ते ब्राह्मणाने पत्र घेतलेले आहे आणि द्वारकेकडे निघालेले आहे. द्वारकेकडे निघाल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा सभेमध्ये बसले. त्याने ब्राह्मणाला पाहिल्यानंतर आसनावरती बसवलं. ब्राह्मणाचं दर्शन वगैरे घेतलं. कुणीकडे येणं केलं म्हटले, विदर्भ देशामध्ये कौंडिन्यपूर नावाचा नगर आहे. त्या नगरामध्ये भीष्मक नावाचा राजा राज्य करतो. त्याला रुक्मिणी नावाची मुलगी आहे. तिचं लग्न शिशुपालाशी ठरलं, पण तिने तुम्हाला पत्र पाठवलं. त्यांनी सांगितलं, कृष्णाने सांगितलं तुम्हीच वाचा ब्राह्मण काका. मग त्यांनी पत्र वाचायला सुरुवात केली. तोंगतापम रूपम दृशा दुर्शिमता मखिलार्थलाभम त्वया चित्ता विशती चित्तम पत्रपम्मी. रुक्मिणीनं आपलं बोलणं पत्रातच सुरुवात केली बोलायला. देवाला काय बोलायचं ते देवाचं बोलणं त्याच्यातच सुरुवात केली. देवा, मी असं ऐकलं की तुम्ही भुवन सुंदर आहात. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर निर्विष्य करणं हरतुंग तापम.
तुमचे गुण कर्णद्वारा अंतकरण गेल्यानंतर ताप नाहीसे होतात. तुमचं रूप पाहिल्यानंतर पुरुषार्थ प्राप्त होतो. असे तुम्ही गुणवान लावण्यवान असल्यामुळे मी तुमची आणि इच्छा करते माझी तुम्ही पतिवा अशी माझी कल्पना आहे. त्यावेळेला रुक्मिणीनं पुन्हा पत्रामध्ये बोलायला सुरुवात केली. मन विश्रांतीचा निज बोधू म्हणून नामे तुम कोंदू सकळ सुखाचा आनंद कंदू तुझ कोण वधूवरी ना. देवा मन विश्रांतीचा निज बोधू आहे. तू मनाला विश्रांती देणार आहे. एकदा मन तुझ्या चरणाकडे गेल्यानंतर कधी धावणार नाही असा तो आहे. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला सीन गेला. असे तुम्ही आज रुक्मिणी पत्रामध्ये वर्णन करते देवा की माझं वास्तविक लग्न शिशुपालाशी ठरलंय. अरे सिंहाचा भाग जर कुत्र्या लांडग्याने खाल्ला तर सिंहाचा अपमान आहे. हे सर्व कुत्रे लांडगे आहेत. तुम्ही सिंह आहात आणि माझं हरण करण्याकरता तुम्ही इथपर्यंत आलं पाहिजे असं रुक्मिणी पत्रामध्ये आणि म्हणू लागलेली आहे. मी जर खरं भजन केले असेल, खरं पूजन केलं असेल, तुमची प्रार्थना केली असेल तरच लग्न साधल, नाही तर साधणार नाही. म्हणून तरी म्या केले असे भगवत भजन ब्रह्मभावे ब्राह्मण पूजन देवार्चन हरीचे तरीच साधेले लग्न. म्या केले असेल भगवत भजन ब्रह्मभावे ब्राह्मण पूजन देवार्चन हरीचे. खरी तिची भक्ती होती, निष्ठा होती. निष्ठेना सर्व गोष्टी प्राप्त होतात. म्हणून ती म्हणते देवा जरा गडबडीने येऊ नका बरं, जरा हुशारीने या. तुमचे सगळे शत्रू इथे आहेत, माझं हरण करणं सोपं नाही तेवढे म्हटले. म्हणून पत्रिका वाचावी सावधान, विलंब न करा व्यवधान. प्राप्त काही आहे लग्नाच्या समयी पावावे. माझं सगळं लग्न सकाळच्या प्रायडी येत नाही तर संध्याकाळी. लवकर या, गडबडीने येऊ नका. आणि शस्त्रास्त्र बरोबर हातात आणा. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा मनात मनात किती हुशारे बोलण्याकरता. कारण गडबडीनं जर माणसं काही गेले तर काम साध्य होत नाही. पहा, दोन प्रवासी एसटी मध्ये बसले, गाडी भरधाव निघालेली आहे, दोन्हीनं आपल्या बॅग वरती ठेवले आहेत आणि ते असे गडबडीचे होते. बा एका स्टॉपवर उतरले, एकाने एकाची थैली उचलली आणि एकाने दुसरीची थैली उचलली. पिशव्या सारख्याच होत्या, एक पश्चिमेला गेला आणि एक पूर्वेला गेला. मग दोघांचे लोक वाट पाहत होता. एक ब्राह्मण होता आणि एक नावी होता. पहा आता ब्राह्मणाचे लोक वाट पाहत होते सत्यनारायणची पूजा करण्याकरता. मग ब्राह्मण गेल्यानंतर खेळीचे कांबो आणा, अमुक आणा, तमुक आणा, पाट आणा, चौक काय असेल ते आणा आणि बसले पूजाला. त्यांनी पूजा दे बाप्पा पूजा सुरुवात करा. पूजेचे मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि पूजेचे मंत्र म्हणता असेल सत्यनारायणची पोथी वाचायची. आता ती पोथी काढायला ज्या वेळेला सुरुवात केली, ते हात घातला पिशवीत, त्यावेळेला सत्यनारायण निघाला का वस्त्रा निघाला? हो, बाहेर वस्त्रा निघाला. लोक म्हणजे मूर्ख का काय तू, सत्यनारायण वाचायचा का वस्त्रा कुठे आमच्या काय दाढ्या करायचा का इथं? म्हटलं म्हणून काहीतरी गडबड झाली वो इथं. इकडे हे नावी जो गेला होता ना दहाव्याची हजमती करायला, लोक अगोदर डोक्याला पाणी लावून बसले होते. आमची हजमत, आमची हजमत. त्यावेळेला सांगितलं आत्ता उरकवतो. आणि त्याने पिशवी गोळली. आतून वस्त्रा काढण्याच्या ऐवजी बोल सत्यनारायण महाराज की जय. सत्यनारायणाची पोथी निघाली ना मूर्खा. म्हणजे इथे का सत्यनारायण वाचायचं का? अशी गडबड होता कामा नये. भगवान परमात्माने आपली सर्व तयारी केली आहे आणि भगवान परमात्मा आणि त्या रुक्मिणीने एक शेवटची ओळ लिहिलेली. पहा, कुळीचा कळ कुळधर्म भीम कराया, नगरा बाहेर अंबालया, नववधू न्यावी पूजावया, जगदेंबेशी कुळधर्म. देवा तुम्ही आल्यानंतर तुम्हाला शंका येईल तुझं कसं हरण करायचं. आमचा गावचा नियम असा आहे की नवरीनं अंबिकेची पूजा करण्याकरता जात असते. ती पूजा करून पुन्हा मंडपात येत असते. नवरदेव मंडपातच असतो. तुम्ही आपली सज्ज रथ सज्ज करून देवीच्या पाठीमागे उभा करा आणि माझं हरण करा असं तिनं पत्रात लिहिलंय. आणि भगवान परमात्माने ते पत्र वाचलं आणि लगेच निघालेले कोंडिनापूर नगरामध्ये.
आता नगराकडे निघाले असताना रुक्मिणीला फार मोठा आनंद होऊ लागला, पण भगवान परमात्मा येत नाही असं तिला दिसून आलं आणि म्हणून तिनं शोक करायला सुरुवात केली की देवा तू आणि ब्राह्मण भेटला नसेल का, पत्र त्याने तुम्ही वाचलं नसेल का, अशा अनेक प्रकारच्या तिनं शंका आणि मांडायला सुरुवात केलेली आहे. आणि मग ती सुदैव ब्राह्मण पाठविला तो येत नाही काय करू, कसा ग बाई हरी विन धीर धरू, कसा ग बाई हरी विन धीर धरू, रुक्म्या मजला शिशुपालासी देतो काय करू, कसा ग बाई हरी विन धीर धरू, कसा ग बाई हरी विन. इतकी चिंता तिला निर्माण झाली आहे. आणि जोपर्यंत चिंता ही भगवान परमात्म्याची लागत नाही, तळमळ लागत नाही, तोपर्यंत भगवान परमात्मा प्राप्त होत नाही. गो जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. अरे तुकोबाराय जितकं तळमळ जीवन चालवत होतं माशासारखं, म्हणजे माशासारखं जेव्हा अंतकरण तळमळतं तेव्हाच भगवान परमात्मा भेटत असतो. एक नाथबाबाला मनुष्य भेटला, तर त्यावेळेला तो मनुष्य म्हणला, नाथबाबा मला देव दाखवा. अरे तो म्हणला, देव कसा दाखव, तुझ्या गळ्यात माळ नाही, अमुक नाही, तमुक नाही, वारी नाही, पंडे हे काय सगळे तो तांड म्हणले, त्याला काय करायचे वारीन फारीन अमुक आणि तमुक, ते नास्तिक होतं बा. तुम्हाला मला देव दाखवा. चल म्हणले गंगेमध्ये. मग गंगेत विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. नाथबाबा म्हणले, गेलं त्याला गंगेमध्ये नेलं. नाथबाबा जरा जाडजूड होते, ते पतले होते, उदबत्ती छाप, त्याचं जे डोकं धरण पाण्यात बुडवलं गंगेत. 2 मिनिटं सोडलंच नाही, ते लागलं तर फडफड काढला आणि दिलं सोडून. नाथबाबा म्हणले, देव दिसला का? तुम्हाला काय बाबा, तुम्हाला नाथबाबा म्हणतात, तुम्ही काय संत आहे का जंत आहे? म्हटले, मरायची पाळी आली होती ना माझी. अरे मला सांग, तू ज्या वेळेला पाण्यामध्ये होता तुला काय वाटत होतं की केव्हा पाण्याच्या बाहेर पडतो असं तुला वाटत होतं? म्हटलं हो. तसं जिवंत असताना भगवान परमात्मा केव्हा भेटेल अशी तळमळ ज्या वेळेला निर्माण होते त्यावेळेला देव देत असतो. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. असो रुक्मिणीला अशी तळमळ सुरुवात झाली. एवं चिंतयती बाला गोविंदात्मानसा निमिलित काल ज्ञानेत्रेच्या शुकाला कुले. रुक्मिणीचे उद्गार आहे, माझ्या जीवा होये तुझ विनाकांत, येई बाधावत देवराया, येई बाधावत देवराया, माझ्या जीवा होये तुझ विनाकांत, माझ्या जीवा होये तुझ विनाकांत. अशी तळमळ भगवान परमात्मा त्या कौंडिण्यपूर नगरामध्ये आले. सगळी लग्नाची तयारी चालली होती. भगवान परमात्मा रस्त्याने जात असताना काही म्हातारी माणसं बसले होते. खरे हे कोण आहे? म्हणजे गोपाल कृष्ण आहे. सांगितलं लोकांनी, जर ही रुक्मिणी श्रीकृष्ण परमात्माला दिली असती तर केवढा जोडा शोभून दिसला असतो. ऐसे रूप मन मोहन पाहता चकित झाले पौरजन, म्हणती हाच श्रीकृष्ण जान योग्यवर रुक्मिणीसी. कृष्णाने ऐकलं होते, सांगितलं, अरे मतदान तर मला पाडणार आहे, मी निवडून येणार आहे, लोकांची भावना माझ्यावर आहे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा निवासस्थानी गेल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला, पण एकाला आनंद नाही झाला. कोणाला? शिशुपालला. तो शिशुपाल उठला, जरासंधाकडे गेला. जरासंधा, मला वाटत नाही माझी टाळी लागण म्हणून. आज काय झालं? तो काळा आला, म्हटले वरूनही काळा ना आतूनही काळा. कृष्णाला म्हटले काय करील तो? आणि त्याला सवय म्हटले कोणती? दैदूत चोरून खाण्याची. आणि त्याने का रुक्मिणीला चोरण्याचा प्रयत्न केला तर कसं होईल? अरे जरासंध म्हटला दैदूत जेड आहे, ते का ओरडत असेल का? रुक्मिणी कशी चोरून येईल? ती ओरडत ना. अरे तो म्हटला हे जडाची चोरी करेल, याच्यात न दिसणार वस्तू चोरतो. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे गरुड ध्वजे. अरे सगळे सावध राहा. सगळे सावध म्हटल्यानंतर रुक्मिणीला कळलं ना देव आले म्हणून. इतका तिला आनंद झाला, इतका आनंद झाला, तिचा पाय खाली टेकच न हो, इतका आनंद झाला. मग आईना सांगितलं, रुक्मिणी
तुझ्या 2-4 दिवस झाले दात खिळ्या बसल्या होत्या, कोणाशी बोलत नव्हती, चालत नव्हती, काही बोलत नव्हती, आणि आज तुला कशाचा आनंद झाला? आई म्हणली, काय कशाचा आनंद झाला? आई म्हणली, मी ओळखलं, तू शिशुपालाची पत्नी होणार. आणि मग तुला पुढचे ते त्या वैभव सुचा लागले त्या शिशुपालाच्या घरचे. ती मनात म्हणली, मला कशाचा आनंद होतो, मी पळून गेल्यावर कळेल तुम्हाला, आज तोपर्यंत काही कळणार नाही, कारण मुलीच्या मनातलं काय सांगा हो. आणि मग इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की मग भगवान परमात्मा बसलेले आहेत. चला, लग्नाची वेळ झालेली आहे. लग्नाची वेळ झाल्यानंतर रुक्मिणीला घ्या बरोबर. सगळे रुक्मिणीला बरोबर घेऊन निघालेले. धीरे धीरे चल रही जगत जननी कुमारी, आदि ज्योति के हाथ में थी ज्योतिर्मय थारी. धीरे धीरे चल रही जगत जननी कुमारी, आदि ज्योति के हाथ में थी ज्योतिर्मय थारी. तिचं ध्यान दिव्यावर पण कृष्णाचं ध्यान करत होती. पण याला प्रतीक ध्यान म्हणतात. माझा कृष्ण पाठीमागे आला असेल का, अमुक नसेल का, तमुक नसेल का, हे श्रीकृष्ण परमात्माला कळालं की रुक्मिणी देवीच्या दर्शनाला गेली, आपण लवकर गेलं पाहिजे. म्हणून बलरामजी जवळ होते. बलरामजीला न कळता मांजर पावलाने उठले देव. काही माणसं मांजर पावली असतात पहा, 2-4 मिनिटं आपल्या दारात येऊन थांबतात आणि मग दार वाजतात. वहिनी दार उघडा. अहो कधी आलात? अहो 15 मिनिटं झाली. तुमचे पाय वाढले नाही? माझे पाय मांजराचे बसवलेले आहेत. काही मांजराचे पाय बसवलेले असतात. भगवान परमात्मा उठलेले आहेत. आणि रुक्मिणी जरी अगोदर निघाली जरी असली तरी पाठीमागे आणून भगवान परमात्माने आपला रथ सज्ज केलेला आहे. रुक्मिणी मंदिरामध्ये आले आणि तिनं देवीची पूजा करायला सुरुवात केली. नमस्ते त्वांबिके वीक्षणम स्वसंतानयुताम शिवाम भूया पतिर्मे भगवान कृष्णस्तदनुमोदताम. आंबे अंबालिके माते, तुला मी नमस्कार करते. तुझ्या कमरेला गणपती आहे, या गणपतीला देखील नमस्कार करते. माझ्या शरीराला, माझ्या याला भगवान परमात्मा पती प्राप्त होऊ दे. अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती, पोत ज्ञाना चापा जळती, उदो उदो भक्त नाचती, उदो उदो भक्त नाचती, गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे. अशी प्रार्थना केली रुक्मिणीनं. देवीच्या गळ्यातला हार रुक्मिणीच्या गळ्यामध्ये येऊन पडलेला आहे. शुभ चिन्ह निर्माण झालं आणि देवीनं सांगितलं, रुक्मिणी एकच काम शिल्लक राहिलं, मंदिराच्या पाठीमागे जायचं, परमात्माचा रथ सज्ज आहे, रथात बसायचं आणि द्वारकेला निघून जायचं. असं देवीने सांगितल्यानंतर ही निघाली. पण तिच्याबरोबर 16 करवलं होत्या पहा, हे देखील निघाल्या. आता रुक्मिणीला शंका आली, यांना जर आपण बरोबर घेऊन जाऊ तर ह्याही देखील आपल्या दाटक्यात दिसायला सुंदर आहेत. कृष्णाने यांना आम्हाला कधी पाहिलेलं नाही, मला सोडून एखाद्या करोडीचा तंगड धरायचा आणि निघून जायचा घेऊन तिला, कसं करायचं? आता यांना नाही मानावं तर ती म्हणजे एक तुकडं चालली, हो म्हणावं तर अशा प्रकारचं आता त्यांना न्यायचं नाही, त्यांना तर इथं ठेवायचे. त्याला प्रति उत्पन्न बुद्धी म्हणतात. ज्या त्या वेळेला ती बुद्धी निर्माण झाली पाहिजे. कारण मग तिनं काय केलं पाहिजे, त्या रुक्मिणीनं जे पात्र होतं ना हळदी कुंकू वगैरे ते पूजेचं, त्याला खालून धक्का मारला ते पालथं झालं पहा. पालथं झाल्यानंतर सांगितलं, का ग हे कोणी पालथं केलं? हा, ही म्हणली मी नाही. ती आता हिच्या पोटात काय काळ पांढरं यांना काय माहिती हो. ती म्हणली, बघा मी आता प्रदक्षिणा मारून जाते, तुम्ही हळद कुंकूयाचा. त्याला हळद कुंकूयाचाला सुरुवात केली. एक म्हणली मी येऊ का? अरे तू देखील येऊ नको, कारण तू जर आली तर घोटाळा सगळा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून रुक्मिणी एकटी निघालेली आहे. आणि देवीच्या पाठीमागे आल्यानंतर भगवान परमात्माने पाहिलं रुक्मिणी आली. सगळे लोक श्रीकृष्णाच्या रथाकडेच पाहून बोलले होते पहा. देवाचे घोडे पाहत होते, देवाचा पोशाख पाहत होते, देवाचा रथ पाहत होते. आणि रुक्मिणी पाठीमागे त्या रथाच्या पाठीमागे आलेली आहे. आणि आल्यानंतर भगवान परमात्माने विचारलं की ही रुक्मिणी आली. तिनं सांगितलं, देवा आता ही वेळ म्हणे हे करण्याची नाही मला, आणि नेण्याची वेळ आहे.
म्हणून तिनं सांगितलं तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा ऐसा मी न देखे कोणी दुजाती त्रिभुवनी. असा कोण आहे म्हणून भगवान परमात्म्याने तिच्या मनातला भाव ओळखलेला आहे आणि लगेच तिला रथामध्ये टाकलेलं आहे. एकाएकी वनमाळी रथी वावोनी भीमक जाळी बाळी आला यादवा जवळी पिटली टाळी सकळीची. रुक्मिणी नेली वा. रुक्मिणी पळवली. कोणी? श्रीकृष्णाने पळवली. बलराम दादा म्हणला आता बरी का पंचायत आता शेव कृष्ण पळून गेला पण हे लोक मला मारतील ना. आणि जे लोक बलरामजवळ तुटून पडले या बलरामाने काय केलं नांगर मुसळ जीट ठोकून आणि लोकांना मारायला सुरुवात केली. सगळे जाणाधीन झाल्यानंतर मग सांगितलं की श्रीकृष्ण कोठे पाहती. आता बघा म्हटले कृष्ण श्रीकृष्ण परमात्माला कुठे 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 म्हणून सगळ्यांनी पाहायला सुरुवात केली. श्रीकृष्ण परमात्मा निघून गेलेले होते. मग रुक्मिणी मला थांबा काळजी करू नका मी आता जातो कृष्णाला मारून येतो आणि रुक्मिणीचं लग्न शिशुपालाशी लावतो. रुक्मिणी गेलेलं आहे. भगवान परमात्मा जरा चालला होता त्यावेळेला भगवान परमात्म्याने रुक्मिणीला पाहिलंय आणि त्याच्या कमरात 2 लाथा घातल्या. मूर्खा आमच्या आडो येणारा तू आहे त्याला काढून दिलंय. रुक्मिणी आणि पुन्हा आपल्या कोंढेरपूर नगरामध्ये आलेय. त्याने त्या गावामध्ये प्रवेश केला नाही. भोजकटक नावाचं शहर बसवून त्या गावात राहिला. इकडे भगवान परमात्माने रुक्मिणीचं हरण केल्यानंतर माधवपुरामध्ये आलेले आहेत आणि माधवपुरामध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याने आपल्या लग्नाची तयारी सुरुवात केली. सगळ्यांना बोललेलंय. माघ शुद्ध पंचमीचं मुहूर्त पाहिलेलं आहे आणि या मुहूर्तावरती भगवान परमात्म्याने आणि रुक्मिणीशी लग्न करायला सुरुवात केली. सगळे लोक अशा प्रकारचे जमा झाले. सगळ्यांनी बोलायला सुरुवात केली. लग्नाला सुरुवात करा. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धिदा बल्लाळो विमुरणे विनायकम चिंतामणी स्थेवरम लेण्याद्री गिरिजात्मकम सुरधरम विघ्नेश्वरम ओझरम ग्रामो रांजन गणपती संस्थितो पुर्या सदा मंगलम शुभ लग्न सावधान राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखोनी चिंता करी ही कन्या सगुण नृपवरा कोणासी म्या देईजे आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी समर्पो मने शुभ लग्न सावधान वराडी चित्त सावधान वाजत्री चित्त सावधान कुंडलिका वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तुम्हाला या तिसऱ्या मुद्द्यामध्ये भगवान परमात्माने म्हणजे संतांची आवडीना पूजा केल्यानंतर रुक्मिणीची इच्छा कशी पूर्ण केलेली आहे या तिन्ही मुद्द्याचा तुम्हाला आज अर्चन भक्तीमध्ये विचार सांगितलेला आहे. पहिला मुद्दा की भगवान परमात्माची पूजा करत असताना अंतःकरणामध्ये काय पाहिजे. दुसरा मुद्दा आहे की भगवान परमात्म्याची पूजा पर्यायाने किती प्रकारची केली जाते. आणि तिसरा जो मुद्दा आहे भगवान परमात्मा म्हणजे त्या संतांची पूजा आवडीने केल्यानंतर संत त्याच्या मनातली इच्छा पूर्ण कशी करतात. येथपर्यंत आपण सर्वांनी कथा ऐकली. आता 2 दिवस आपले राहिलेत तरी बहुसंख्येने कथेला हजर व्हा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हो.